मी चंद्रसेने कायस्थ प्रभू मंडळ विलेपार्ले याच्यातर्फे कार्यवाह डॉक्टर आशुतोष प्रधान आपल्या सर्वांचे परत सहर्ष स्वागत करतो. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याकडे आज 2 वक्ते उपलब्ध आहेत. 2 महत्त्वाच्या विषयांवर ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. आपल्याला काही गोष्टी सगळ्या चांगल्या सांगणार आहेत. मी आपले पुढचे वक्ते आहेत राजेश शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. आणखीन सुवर्णा गुप्ते यांना परत विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सुवर्णाताई, आपण स्थान ग्रहण करावं. मी मंडळाच्या आपल्या सहकार्यवाह आहेत दीपिका कर्णिक यांना विनंती करतो की त्यांनी राजेश शिर्के यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावं. धन्यवाद दीपिकाताई. मी विनंती करतो की राजेश शिर्के यांनी आपल्याला अवगत करावं त्यांच्या विषयावरती. राजेश शिर्के हे सर्टिफाईड फायर सेफ्टी ऑडिटर आणि ट्रेनर आहेत. त्यांनी NEBOSH UK आणि NFPA US याचे ते सर्टिफाईड सेफ्टी ऑडिटर आणि ट्रेनर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत गेले 15 वर्ष ह्या कार्यक्षेत्रामध्ये काम केलं आहे आणि त्याच्या आधी ते इंडियन नेव्हीमध्ये 15 वर्षापेक्षाही जास्त कार्यरत होते. आणखीन आत्ताच आम्ही खाली त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की इंडियन नेव्हीमध्ये काम करत असताना कोणताही कॅप्टन जेव्हा येतो तो पहिल्यांदा लोकांना हे सांगतो की इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि त्याचं ट्रेनिंग असणं मस्ट आहे. ते जर तुम्ही फॉलो केलं नाहीत तर अजिबात आम्हाला चालणार नाही आणि मी ते टॉलरेट करून घेणार नाही. तर ते नेव्हल आर्किटेक्ट आणि मेकॅनिकल इंजिनियर आहेत बाय प्रोफेशन. त्यांची कोर कॉम्पिटन्सी आहे की फायर ऑडिट ते करतात, फायर फर्स्ट एड ट्रेनिंग्स करतात. आणखीन ते एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे म्हणजे त्याच्यामध्ये कार्यरत आहेत. फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ते कार्यरत आहेत. आणि तिने आत्तापर्यंत 1 लाखपेक्षा जास्त लोकांना, स्टुडंट्सना आणि टीचर्सना फायर सेफ्टीचं ट्रेनिंग दिलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की पुढची सूत्र त्यांनी सांभाळावी आणि आम्हाला सगळ्यांना आपल्या विषयावरती अजून ज्ञान द्यावं. राईट. संतोष साहेब धन्यवाद. की फायर सेफ्टी आणि इलेक्ट्रिकल एकदम डायरेक्टली कनेक्टेड आहेत. कारण की 70% जिकडे पण आगी लागतात त्याचं मेन कारण इलेक्ट्रिकल आहे. म्हणजे आपल्या घरी जर इलेक्ट्रिकल सिस्टम जर हेल्दी आहे म्हणजे आपण निश्चितपणे झोपू शकतो. राईट. तर आपण बोलतो ना सर, रोज आता बिल्डिंगमध्ये आपल्याकडे मुंबई बोला की आपल्या देशामध्ये सगळ्या आगी लागत आहेत. तर त्याचं कारण काय बोलतोय? त्याचं कारण हे खाली राहिलेल्या खुर्च्या आहेत. म्हणजे खुर्च्या जे खाली राहिलेत नाही हे कारण आहे. सगळ्यांना माहीत आहे, होतं आहे, पण आपण शिकायलाच रेडी नाही. वी आर रेडी टू डाय बट वी आर नॉट रेडी टू अपग्रेड अवर्स. हा मोठा कारण. ते जे खाली खुर्च्या आहेत ना ते बोलतो त्याचं माइंडसेट की आपल्याला नेहमी रोज पेपरमध्ये वाचतोय, तो व्हॉट्सअपवरती तो व्हिडिओ पण येतोय, लोक उड्या मारतायत, ते सगळं आपण बघतो. पण आपल्याला ते नेहमी वाटतं की हे दुसऱ्याच्या घरी झाले, बँगलोरला झाले, भिवंडीला झाले. एक दिवस ती आपली बिल्डिंग असतात आणि आपली मुलं असतात. बाय द टाईम इट्स ऑलरेडी डेड. सुद्धा आपला जो सब्जेक्ट आहे, जो डिझास्टर मॅनेजमेंट जो आपण बोलतो, तो सब्जेक्ट पैशावरती डिपेंडेंट नाही. कारण की याच्यात बजेट काही जास्ती नाही. आपण काय 50,000 असं नाही, 1000, 2000, 1500, कुठे 50 रुपये. तो हा जो सब्जेक्ट आहे तो पूर्ण जो टिकलेला तो एका माइंडसेटवर आपल्याला वाटलं की होऊ नाही शकत, तर त्याला काय पर्याय. तो आपण बोलतो की आप सोते हुए इंसान को जगा सकते हैं लेकिन जो सोने का ॲक्टिंग करा ना उसको आप जगा नाही सकते. तर आपली स्टोरी याचं सगळ्यांना सगळं काय माहिती आहे, पण आपण शिकायला रेडी. सो दॅट इज अवर बिगेस्ट प्रॉब्लेम, द माइंडसेट. बाकी सगळं काय आलेलं आहे. ऑफिसमध्ये ते सगळ्या कॉर्नरमध्ये लावलेले असतात, पण आपल्या घरी तिकडे तुमचा मित्र आहे, इकडे कोण आहे, आपले आई वडील, आपली मुलं बाळ आहेत. पण नाही, मग ह्याच्यामध्ये पैसे नाही. सो दिस इज नॉट अ थिंग, इट्स अ थॉट. हा एक विचार आहे, तो इक्विपमेंट नाही. राईट. तर जपानमध्ये जेव्हा तुमचा भूकंप झाला होता, मुंबई आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये झालं होतं, ऑलमोस्ट 30 वर्ष झाली होतं. आणि लातूरमध्ये इट्स अ 3 टायर सिटी. सर्वात मोठी बिल्डिंग होती 4 माळ्याची बिल्डिंग.
पण त्या एका रात्रीमध्ये त्या भूकंपामध्ये 10,000 लोक मेली. द इंटेन्सिटी ऑफ दॅट अर्थक्वेक वॉज 7.9 रिश्टर स्केल. सेम म्हणजे जपानमध्ये पण झाला एका वर्षाच्या नंतर. कोबे म्हणून शहर आहे, मोठं शहर, तिकडे मोठी बिल्डिंग 50, 40, 70, 80 माळ्याची बिल्डिंग आहे, बिग मेट्रोपॉलिटन सिटी लाईक मुंबई. आणि तिकडे पण सेम रिश्टर स्केलवरती 7 रिश्टर स्केल भूकंप झाला, फक्त 100 लोक मेली. तर मला बोला कसं काय, लातूर हे तर गाव आहे, ते 11 गावं होती, त्याच्यामध्ये किल्लारी हा मेन एपिसेंटर होता, सर्वात जास्त नुकसान झालं. मग हे गाव इकडे 10,000 लोक, तो शहर असून मोठ्या मोठ्या बिल्डिंग असून तिकडे फक्त 100 लोक, इंटेन्सिटी सेम आहे. मग ही कशी काय मेली आणि आपल्या इकडे 10,000 आणि तिकडे 100 का असं? आणि तर असं नाही की तिकडे इंटेन्सिटी कमी आहे, इंटेन्सिटी सेम आहे. मग का? अक्विक रेजिस्टन्स किंवा त्या हिशोबाने बनवलेले असतात. ओके. आणि दुसरं अवेअरनेस. सर जसे बोलू, व्हेरी गुड. सो दॅट इज द डिफरन्स. तिकडे मुलगा जो प्री स्कूलमध्ये जातो, प्रायमरी स्कूलमध्ये, प्ले स्कूल आपण बोलतो, तेव्हापासून त्यांना हे सेफ्टीबद्दल सब्जेक्ट बाकी सगळं शिकवतात, पण हे पण शिकवलं जातं थ्रू पोयम, थ्रू स्केट. त्यांना काय पीपीटी नसते, पण तो सब्जेक्ट त्यांना स्टार्ट होतो जेव्हा तो मुलगा प्ले स्कूलमध्ये जायला शिकतो, आई वगैरे बोलायला शिकतो, तेव्हापासून सब्जेक्ट स्टार्ट होतो. म्हणून तिकडे काही झालं तरी त्यांना माहीत आहे काय करायचं, ती लोक वाचतात, आपल्याकडे काय माहीत. So the difference is the awareness. Japanese, they knew what is to be done. Indians, we had no idea what is to be. Same तो भूकंप असो की मुंबईमध्ये तुमचा टेररिस्ट अटॅक झालेला असो, तिकडे पण मुंबईमध्ये पण 26-11 मॅक्सिमम फॉरेनर्स वाचले. इट वॉज वी इंडियन्स हू ऑल डाईड. मग तो ताजमहल हॉटेल असो जिकडे आपले करोडपती लोक आहेत, किंवा तो विटी स्टेशन असो जिकडे तो गरीब माणूस आहे, दोन्ही मेले, पण फॉरेनर्स मॅक्सिमम वाचले. त्यांना माहीत होतं इकडे ते तुम्ही ज्या हॉटेलमध्ये बसून जेवताय फॅमिली बरोबर, तिकडून त्या दरवाजापासून तो वेटरच्या बदली तो AK-47 घेऊन अजमल कासव आला तर करायला काय पाहिजे. फॉरेनर्स न्यू व्हॉट इज टू बी डन, दे सर्वाइव्ड. इंडियन्स, फॉरेनर तिकडून पळत होते. हे आपल्या इंडियनमध्ये काय पागल भाग रहा यार, काय केलं यार, कारण की आपल्या इंडियनला माहीत नाही तुमचं बाहेर फटाके बोलतो तो बॉम्ब, त्या बॉम्बमध्ये आणि AK-47च्या बंदुकीच्या गोळीमध्ये काय डिफरन्स आवाजामध्ये. फॉरेनरला माहीत होतं काय, म्हणून तो पळत होता. आपण काय भाग राहायचं, तर फटाके जलते राहते. अरे फटाक्याचा आवाज आणि AK-47चा आवाज, नेटफ्लिक्सवरती पिक्चर आपण पण बघतो, त्या आवाजचा डिफरन्स माहीत करण्यासाठी तुम्ही आर्मीमध्ये नोकरी करायची गरज नाही. पिक्चर जरी तुम्ही प्रॉपर बघितलं असेल, फटाकेचा आपण लावतो आणि AK-47 पिक्चर मी बघितलं आहे, डिफरन्स माहीत असायला. फॉरेनर सर्वाइव्ह, इंडियन डाईड, अँड दॅट्स द होल. कारण की तिकडे त्या बाईला वाटतं की माझ्या घरी होऊ शकतं, आणि आपल्या इकडच्या बाईला वाटतं माझ्या घरी होऊ नाही शकत. दॅट्स ओनली डिफरन्स. पण मग आपण पण इंडियन्स, आपण पण त्याच्याकडून एक तोडगा काढलेला आहे, कारण की भीती तर आपल्याला पण आहे, पेपरमध्ये आपण पण वाचतो. पण इंडियन्स वी हॅव फाउंड अ व्हेरी इझी वे आउट. तर आपण काय त्याच्यामधून मार्ग काढलेला आहे की हर शनिवारी गाडीच्या पुढे आणि घराच्या बाहेर लिंबू मिरची लावून दिली की आपलं काम संपलं, वरचं ड्युटी सुरू झाली. वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा टाकली की आपलं काम संपलं, विष्णूचं काम. ते आहे आपल्याकडचा. देव तर पाहिजे, कारण की जेव्हा एमर्जन्सी आली ना तेव्हा देवाची साथ पाहिजे. म्हणून सगळ्या हॉस्पिटलमध्ये पहिला एंट्री केली की पहिलं तिकडे तो गणपती सरस्वती, तो डॉक्टर पण बोलतात, माझी आपका लड़का ICU में, ऑपरेशन में करने वाला हूँ, दवा मैं करूँगा, दुआ आप करना, क्योंकि आपके बच्चों को दोनों की जरूरत है, दवा और दुआ दोन्ही गोष्टी पाहिजे. सो प्रिपरेशन पण पाहिजे आणि त्या देवाची साथ पण पाहिजे. पण फक्त देवदेव करून पण चालणार नाही, आणि फक्त प्रिपरेशन दोन्ही पाहिजे. सो दॅट इज वॉट द डिफरन्स. फॉरेन कंट्रीमध्ये मी त्यांच्या घरच्या बाहेर क्रॉस लावलेला असतो, आपण लिंबू मिरची लावतो, इट्स अ प्रेयर. पण त्याच्यानंतर त्यांच्या घरी असतो फायर एक्सटिंग्विशर, ते फर्स्ट एड बॉक्स आणि त्याला वापरण्याची नॉलेज. आपल्याकडे असतं फक्त देव, बाकी काय झालं देवा तूच कर. मग गाडीच्या पाठीमागे लिहिलं देवा काळजी, की म्हणजे आपलं काम संपलं, सगळी काळजी देवानी. तुझ्या टायरमध्ये हवा आहे की नाही, तुझ्या ब्रेकमध्ये फ्लुइड आहे की नाही. म्हणून आपल्याकडे 450 लोक रोज मरत आहेत रोड ॲक्सिडेंट्समध्ये. होंडा सिटी आलेली आहे, पण ते सीट बेल्ट घालायचं नॉलेज आपल्याकडे आलेलं
बाईक आलेली आहे पण हेल्मेट घालायचं. हेल्मेट बघा इकडे डोक्यावरती सोडून बाकी सगळीकडे तुम्हाला सापडेल. हातामध्ये पकडलंय, पाठीमागे पकडलंय, पण जिकडे असायला पाहिजे तिकडे भेटणार. आपण हे सगळं घालतो कोणाचे हवालदार, अरे हवालदार देखील घालतो म्हणून नाक्यावरती माहिती आहे पुढे हवालदार असं तेव्हा तो टाकतो, गेला की परत टाकतो. अरे हवालदारसाठी करायचं नाही, कारण की हवालदारच्या नंतर जर उद्या काही झालं. राईट. सो सेफ्टी आपलं हे जे काही आपण दाखवतो, मग सरांची ते इलेक्ट्रिकल सेफ्टी असो, आपली फायर सेफ्टी असो, उद्या वुमन सेफ्टी आहे, हे आहे. मग घरी आपण बोलतो आपल्याकडे घरी म्हातारे लोक आहेत, तर आम्ही म्हातारे आहेत, आम्ही चालू नाही शकत, आम्ही हे नाही करू शकत, सगळं करून नाही शकत. मग तुम्हाला तुमच्या घरी आग लागताच कामा नाही. जर तुमची ही हालत आहे, घरी आई वडील आजारी आहेत किंवा बेडरिडन आहेत, म्हातारे आहेत, ॲथलेटिक आहे, हार्ट पेशंट आहे, जर सगळं आहे तर मग त्याच्यामध्ये हा प्रकार घरी होता कामा. कारण की हे जेव्हा झालं ना की त्याच्यानंतर तुम्ही आग विझू शकाल की नाही हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. सो इन सेफ्टी सिक्युरिटी द गुरुमंत्र इज प्रिव्हेन्शन. जे डॉक्टर साहेब बोलतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तोच आपल्या इकडे पण चालतो. उद्या रोग झाल्यावरती मग ते होणार की कोण करणार, तो बरोबर डॉक्टर भेटेल, मग तुमच्यावरती त्याचा इफेक्ट होईल नाही होईल, कधी होईल, बिग क्वेश्चन. त्याच्यापेक्षा होताच कामा नये. सो पहिला अप्रोच आहे आपल्याला की हे जे काय इन्सिडेंट्स आहेत फायर हे आपल्या घरी होतात कामा नये. आणि उद्या जर झालं तर आपल्याला दुपारी 2 वाजू की रात्री 2 वाजू आपल्याला फटकून समजायला पाहिजे. आपलं 3 बेडरूम अपार्टमेंट आहे, काय हरकत नाही. कुठल्या पण एका कॉर्नरमध्ये जरी आग लागली रात्री 2 वाजता, भले तुम्ही झोपलाय तिकडे, तरी आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे नाही आम्ही रात्री झोपलो, रात्री इज द मोस्ट डेंजरस टाईम. जिथपर्यंत तुम्हाला समजणार आपल्या बिल्डिंगमध्ये फायर झाली की आपल्या त्या एका रूममध्ये आग लागली, तिथून तुम्ही जाणार करणार. मग घरी एक्सटिंग्विशर नाही, पाणी सगळीकडे चालत नाही, इलेक्ट्रिकल फायरवरती पाणी मारून नाही शकत, ऑइलवरती चालणार नाही, गॅसवरती चालणार नाही. या 3 प्रकारचे फायर जर आपल्या घरी झाली तर काय करणार, यू हॅव नो ऑप्शन. तो पहिला स्ट्रॅटेजी ही आहे की आपल्या घरी ही फायर होताच कामा नाही. अँड 70% कॉल जसे संतोष साहेब बोलले इज ऑल इलेक्ट्रिकल. ते ELCB MCB हे जे काय असेल आपण घरच्या कलरवरतीच खर्च करत राहतो, पण ती वायर जी बिल्डरने दिलेली आहे म्हणजे 2.5 असायला पाहिजे, तो 1 स्क्वेअर देऊन निघून त्याला काय तो स्वस्तामध्ये देऊन त्याला पळायचं असतं. ही इज नॉट इंटरेस्टेड इन युअर सेफ्टी. त्याला काम करून कसं पण पैसे घेऊन ही वॉन्ट टू गेट आउट फ्रॉम दॅट. तर हे सिस्टम जे काय त्याच्यावरती आपल्याला लक्ष, आपलं नॉलेज वाढवायलाच पडणार आहे. दुसरा आपल्याकडे प्रकार मी तर बँकेमध्ये होती, मला काय येईल माहीत काढायला पडेल. बेसिक जेवढं आहे तेवढं माहीत, तेवढं इलेक्ट्रिकल नॉलेज असायलाच. बाकी आपलं इंजिनिअरिंग नाही करायची, पण बेसिक तेवढं माहीत असायलाच. राईट. आणि अगेन आपण सगळ्या बिल्डिंग तुटून आज बघा सगळे हायराईजवरती चालले. मुंबईमध्ये जागा उरलेली नाही. ती वरळीला ते SRAची बिल्डिंग पण झोपडपट्टी तोडून ती 42 स्टोरी बिल्डिंग झालेली. आता जेव्हा आपण 42 स्टोरी बिल्डिंगमध्ये जातो तर तिकडची स्ट्रॅटेजी एकदम डिफरंट. पहिले आपण चाळीमध्ये राहायचो, काय झाले तरी इकडून त्याला 2 महिन्यात उडी मारणार, काय होणार जास्तीत हे तुटेल फाटेल. 20 मारल्यानंतर कशी उडी मारणार. तर ते चाळीची मेंटॅलिटी या बिल्डिंगमध्ये चालणार. सो वेन वी आर गोईंग व्हर्टिकली अप, आपलं जो पूर्ण थॉट प्रोसेस आहे तो पूर्ण चेंज करायला पडणार. आपली माइंडसेट किंवा विचार करायची पद्धत, राहण्याची पद्धत चेंज होईल. तो नाही साहब हम गरीब है हम ये है. फायरला फर्क नहीं पड़ता तू गरीब है कि अमीर है. बोला इधर से अमीर होना चाहिए, इधर से तुम थोड़ा सा गरीब होगा ना चलेगा, इधर से गरीब होगा ना तो मरेगा. राईट. तर पहिला आपण आता बघतोय की 70% कॉल्स जे आहेत बिल्डिंग्समध्ये जिकडे पण येतात, इवन US मध्ये पण 70% कॉल्स आर कमिंग फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग. रेसिडेन्शियल बिल्डिंग मेन टार्गेट. त्याच्यामध्ये जो आपला किचन आहे ना, किचन सर्वात डेंजर आहे. कारण तिकडे 2 LPG सिलेंडर आहेत किंवा तो PNGचा गॅस आहे. तिकडे काही पण होतं मोठ्या लेवलला होतं. बाकी जागी काय होतं शॉर्ट सर्किट होतं आणि मग ते हळूहळू वाढत जाते आग. पण LPG मध्ये काही झालं ना तर सुरुवातच मोठ्याने होती, सरळ ब्लास्ट खतम. तर किचन इज द मोस्ट वनरेबल एरिया. आता आपण पहिला जो डेमो बघतोय त्याच्यामध्ये आहे किचन फायर, म्हणजे ऑइल फायर. तेलामध्ये तो शेंगदाण्याचं तेल असो की सनफ्लॉवर ऑइल असो कुठलंही तेल, त्याच्यामध्ये फायर झाले की आपल्या घरी करायला काय पाहिजे आणि आपल्या घरी आपली आई किंवा बायको किंवा मुलगी करते काय. तर आता हा ग्लास आहे, पण ह्याला ग्लास समजू नका, ह्याला समजा की हे तेलाची कढाई आहे. इमॅजिन दिस इज तेल का कढाई. राईट. आता त्याच्यामध्ये हा आम्ही आता टाकला पेट्रोल. आपल्या घरी काय आहे शेंगदाण्याचं तेल जे काय
सेम सिच्युएशन आपण क्रिएट करतोय. ओके, ते गरम करायला ठेवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपलं लक्ष राहत नाही कारण की आपलं मल्टीटास्किंग चालू असतं. सडनली विरायला अरे यार तेल गरम करायला ठेवलं, धावत आलो, बघितलं तिथपर्यंत तेल जास्ती गरम झालं आणि त्याने आग पकडली. नॉट अ बिग इमर्जन्सी. पण घरी फॉर्म्युला काय आपलं, फॉर्म्युला आग लागली पाणी टाक, डेडली फॉर्म्युला, राईट. आपल्या घरी फॉर्म्युला काय, आग लागली पाणी टाक. तर आता बघूया आपण पाणी टाकले काय होतं. काय झालं, विजली की मोठी झाली. आता आम्ही खाली ट्रे ठेवलेला आहे कारण की आम्हाला माहित आहे की जे काय होईल ते ट्रेमध्ये जमा व्हायला पाहिजे. आपल्या घरी काय ट्रे असतो काय कढईच्या खाली, तिकडे असतो ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म. जसं टाकलं त्याच्यावरती जो ब्लास्ट होईल, आता हे गरम नाही झालं म्हणून आराम, एकदा गरम झालं तुम्ही टाकलं ना असं भडका होणार. जेवढं तेल, जे गरम तेल ते कढाईमध्ये आहे तेवढं त्या बाईच्या साडीवर, पूर्ण भिंतीवरती, म्हणजे जो अजून फायर कढाईमध्ये होता तो अख्ख्या किचनमध्ये, त्या साडीवरती पूर्ण गरम आहे, ॲब्झॉर्ब केलेलं आहे. मग त्याच्यावरती आग लागलेली आहे. 2 दिवस ॲडमिट, 3rd डे. म्हणजे स्टार्ट फ्रॉम अ सिम्पल 1 ग्लास ऑफ वॉटर, पण संपते कुठे, LPG सिलेंडर ब्लास्ट. कसं आता इकडे जी आग लागली ना त्या ट्रेमध्ये, तेच तेल ह्याच्यावरती पण पडणार प्लॅटफॉर्मवरती, आणि तिकडून काही तेल खाली पडणार ना, आणि खाली LPGचे 2-2 सिलेंडर. हा की नाही, जी आग ट्रेनमध्ये लागली तीच आग लागणार सिलेंडरवरती. मग ते ॲक्च्युअली हिटेड अप 2 मिनिटांनी, 1 साऊंड अँड एव्हरीथिंग गॅट्स ओव्हर, राईट. कधी पण त्याच्यावरती माती वगैरे टाकायची. सो तेलाची कुठलीही आग आहे त्याच्यावरती पाणी किंवा माती टाकायची नाही. आपण ते हे कढाई घेऊन जातो तिकडे वॉश बेसमध्ये टाकायला, असं झालं की पूर्ण गरम तेल पडलं. सो एनी ऑइल अजिबात पाणी किंवा माती टाकायची. तर असेच एक वर्क फ्रॉम होममध्ये मॅडम MNC कंपनीमध्ये काम करणारी बाई 8 वर्ष झाली, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द कस्टमर केअर डिपार्टमेंट. वर्क फ्रॉम होम, 3 दिवस घरी येऊन काम करा, 3 दिवस ऑफिसमधून. तर तिच्या घराहून त्या दिवशी वर्क फ्रॉम होम करत होती. आणि दुपारचं जेवण पण चालू आहे. तर कुकरमध्ये आपला भात शिजतोय आणि इकडे डाळ शिजते. कुकरच्या 3 शिट्या झाल्या. कुकरमध्ये 3 शिट्या झाल्या म्हणजे काय, तुमचा भात शिजलाय. मॅडम आपली मीटिंग सोडून गेली किचनमध्ये की चला आता गॅस बंद करते, सिटी झाली म्हणून. तर बघितलं तिकडे काय, तो रबर ट्यूब असतो ना, गॅसचा रबर ट्यूब, त्याला पकडून एक कॉक्रोच बाहेर आला मोठा. मॅडम बोले माझ्या घरी कॉक्रोच. तर तिनं तो हिटचा स्प्रे घेतला आणि तो एम करून त्या कॉक्रोचला मारलं. तिकडे कॉक्रोच मेला की नाही मेला हे तर माहित नाही, पण मॅडम मेली. 2 दिवस ॲडमिट, 3rd डे शी डाईड. आता ती कशी मेली कांदिवली महावीरनगरमध्ये, ह्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आम्ही तुमच्या समोर करणार आहे. तुम्ही बघायचं आहे आणि मग सांगायचं आहे की याच्यामध्ये चुकी कुठे झाली. की हा हिटचा स्प्रे आपल्या घरी पण आलेला आहे की नाही, तो डिओड्रंट, तो कार फ्रेशनर, रूम फ्रेशनर, बस तुमच्या घरी पण तीच चुकी होता कामाने, जी चुकी तिकडे. बरोबर बघा, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सिच्युएशन काय, सिच्युएशन आहे गॅसची शेगडी आहे, इधर चावल पकरा, इकडे दाल पकरा, आणि ती एम करते कॉक्रोचला. मग काय झालं ते आपण बघूया. करो. ओके, बोला. नाही, आग लागली इकडे, आपल्याला माहित नाही, थोडं स्लाइटली. तिकडे फक्त आग नाही लागली, तिकडे हा कॅन त्या मॅडमच्या हातामध्ये होता, तो ब्लास्ट झाला. आता मी इकडे 10 वेळा करीन, 10 वेळा आग लागेल, कॅन ब्लास्ट नाही होणार. म्हणजे तिकडे काहीतरी चुकी केलेली आहे ज्याच्यामुळे हा कॅन ब्लास्ट झाला. ती चुकी काय केली ते तुम्ही सांगायचं. ती चुकी आपल्या घरी झाली तर हा हिटचा स्प्रे तुम्हाला सेकंड चान्स देणार नाही. तिची पण 2 मुलं होती, 2 दिवस ॲडमिट, 3rd डे खतम. 55 डिग्री बर्न्स इंजरीज. कॅन फाटला, असा हातामध्ये होता पण कॅन फाटला. त्याच्या जे कंटेंट्स वर ऑल फ्लेमेबल, सगळं कपड्यावरती आग. काय चुकी झाली सांगा.
नाही, पेट घेतलं तर आग लागणार, पण हा कॅन ब्लास्ट होता कामा नाही. सो व्हेरी गुड, सरांनी बरोबर सांगितलंय. जर तुम्ही बरोबर बघितलं इकडे तर फायर एकदम या टोकापर्यंत आली होती. बरोबर, तिकडे जी चुकी झाली होती ते मॅडमनी काय केली, हे कुठेतरी पडलेलं होतं, याला मारलं, फायर केम राईट अप टू दिस माउथ. आणि मग या छोट्या छोट्या गोष्टी असतात, याच्यावरती सगळं काय लिहिलेलं आहे. पण आपलं असतं की मला शिकू नको, मला सगळं माहिती आहे. दॅट इज द ॲटिट्यूड व्हॉट वी. याच्यावरती बघा एक ब्लॅक कलरचा फ्लेमचं सिम्बल आहे ना, ब्लॅक कलरचा. अशा कुठलीही बॉटल, ही एरोसॉलची बॉटल असते, मग रूम फ्रेशनर असो, कार फ्रेशनर असो, त्याच्यावरती जर कुठेही हा ब्लॅकचा सिम्बल आहे, म्हणजे ह्याचा मिनिंग आहे की ह्याचे जे कंटेंट्स आहेत, त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत दे आर फ्लेमेबल. अशी बॉटल घ्यायची नाही. 30 रुपये जास्ती द्या, यू गेट अ नॉन फ्लेमेबल ऑप्शन, यू गेट अ हर्बल ऑप्शन. पण आपण काय पण उचलून घरी घेऊन येतो आणि मग कुठे पण मारतो. त्याचं ब्रोशर वगैरे आलेलं असतं, काय सेफ्टी प्रिकॉशन कधी वाचत नाही. आय नो यार, आम्हाला सगळं माहिती आहे. या छोट्या छोट्या गोष्टींनी सगळं होतं. याला कुठल्याही गरम वस्तूच्या समोर ठेवायचं ना, गरम झालं ना, दिस विल रन लाईक मिसाईल, असं मिसाईल सारखं पळतो. सो दीज आर ऑल वी हॅव केप्ट इन हाऊस, राईट. समजलं आपल्याला तर पहिले चुकी. आता आपण बघूया मग व्हॉट इज द राईट वे. पहिलं आपण बघितलं चुकीचं, पाणी टाकायचं नाही, ते कढाई उचलायची नाही. मग सेकंड आहे की मग आता आग लागली, मग करायचं काय. तुम्ही बोलता पाणी टाकू नका, माती टाकू नका, हे करू नका, मग करायचं काय ते आता तुम्ही सांगा मला. कढाई तुमच्या समोर आहे आणि इकडे आता फायर झाली की मग बघूया आपण. आता बघा, पेट्रोल पण टाकलेलं आहे, हवा पण आहे, पण ते आग लागणार नाही जिथून त्याला हीट भेटत नाही, सफिशियंट हीट. तुमच्या घरी जळणारं सामान आलेलं आहे, हवा पण आलेली आहे, फक्त आज आग का नाही लागत आहे, कारण की त्याला जी टेम्परेचर आहे, जी आता 25 डिग्री आहे, ज्या दिवशी ती 55 डिग्री पोहोचली ना, तर घरी पेट घेणार. आपलं काम आहे ती टेम्परेचर 25 ची 55 होता कामा. आता जेव्हा ते संतोष साहेब बोलले शॉर्ट सर्किट झाला, ते 2 वायर चिटकल्या, की टेम्परेचर विल शूट टू 300 डिग्री सेंटीग्रेड. त्याचा तो ॲल्युमिनियमचा पार्ट मेल्ट होऊन जेव्हा खाली पडतो तर त्याचा टेम्परेचर असतो 3000 डिग्री सेंटीग्रेड. आता तो लादीवरती पडला काय होणार नाही, पण तो सोफ्यावरती पडला ना, मग तो हळूहळू ते इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटचं म्हणून द टेम्परेचर विल शूट अप आणि 300 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 100 डिग्रीमध्ये पाणी गरम होतं, तुम्ही बोट टाकू नाही शकत. यू कॅन इमॅजिन व्हॉट इज 300 डिग्री. तर आपलं एकच काम आहे, घरी अशी कुठलीही वस्तू आहे जी आपल्या घरी आहे, जे हीट जनरेट करते, त्याच्या आजूबाजूला कुठलंही कंबस्टेबल मटेरियल असता कामा. की ती कॅन्डल जिथपर्यंत उभी आहे ठीक आहे, ज्या दिवशी ती कॅन्डल खाली पडली सोफ्यावरती, तर हे जे पण सोर्स ऑफ हीट आहे त्याच्या बाजूला कुठलाही आपला तुमचा कंबस्टेबल मटेरियल असता कामा. म्हणून तर आपल्या मराठीमध्ये हे पण आहे, बोलतो ना की जिथे स्वच्छता वसे तिकडे लक्ष्मी. तो लक्ष्मीचा, साफसफाईचा, हाऊसकीपिंगचा आणि फायर सेफ्टीचा डायरेक्ट रिलेशन आहे. जेवढं आपल्या घरी तो कचरपट्टी जमा असतो, जुने खेळणी, जुने कपडे नाही आपण ठेवतो, फक्त वर्षातून एकदा दिवाळीला साफ करायला घेतो. आपल्याला पाहिजे हर महिन्यामध्ये लक्ष्मी, फक्त वर्षातून एकदा नाही. हर महिन्यामध्ये पाहिजे तर हर महिन्यामध्ये तो कचरपट्टी साफ व्हायला पाहिजे. रद्दी पेपर आपण 3-3 महीने जमा करतो. नहीं यार वो हर महीने में क्या देगा, 9 रुपये किलो कुछ होता नहीं, एक साथ देगा तो कुछ तो पैसा आएगा. तो 9 रुपये किलोमध्ये घुसू नका. तो जो रद्दी पेपर जो आपल्या घरी जमा आहे तो पूर्ण आग में घी का काम करता है. जेवढं तो कमी असेल तेवढं उद्या कुठूनही फायर झाली तरी तिकडे जळणारं सामान. तर आपल्याकडे जेवढं हे अनवॉन्टेड मटेरियल कमी असेल तेवढं आपलं घर वाचणार. कारण की फायर तर कुठून तरी स्पार्क येऊ शकतो लेट्स से, पण जेव्हा जळणारच काय नसेल तर ती मोठी होणार. क्लिनिंग जे आहे, हाऊसकीपिंग, साफसफाई जी आपण बोलतो, नॉट ओनली जस्ट झाडू कटका, म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल दे हॅव टू बी ऑल डिस्कार्ड. ते येत राहतात घरी, पण तसंच त्या स्पीडनी ते पण जायला पण. तर आता आपण बघूया, अच्छा इकडे आपण एक जादू झालेली आहे. इकडे आपण आग लावली होती, आपण काहीच नाही केलं आणि ही आग विझली. तर आपल्याकडे जबरदस्त फॉर्म्युला भेटलेला आहे की बिना फायर फायटिंगची आग बुझी आहे. अरे तो जबरदस्त फॉर्म्युला आहे. मला सांगा ही आग विझली कशी, आपण काहीच नाही केलं, कशी विझली. पेट्रोल संपलं, एक्सलेंट.
मिनिंग सर विदाउट डुईंग फायर फायटिंग आपल्या घरी लागलेली आग विझू शकते. फक्त एक काम करायचं की जिकडे पण आग लागली, जिकडे पण, तो AC आहे की गीझर आहे की काय, त्याच्या आजूबाजूला, त्याच्या वरती खाली जे पण कंबस्टेबल मटेरियल, ज्वलनशील पदार्थ आहे, त्याला बाजूला करून टाकायचं, लांब करून टाकायचं. ह्याला काय पाहिजे, मोठं होण्यासाठी ह्याला पाहिजे खायला. काय खायला पाहिजे ह्याला? कंबस्टेबल मटेरियल. तुम्ही त्याला खायला देऊ नका, तो भूका मरून जातो. याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो स्टार्वेशन ऑफ फायर. खायलाच देऊ नका. जे त्याला भेटेल 2 चपात्या खाईल, बाकी नाही भेटलं तो जेवढं पेट्रोल होतं जळालं. ऍक्च्युअली पण आपल्या घरी होतं उलट. आपल्या घरी फायर होते, आग असते छोटी, दूर असतो जास्ती. आपण अरे खिडकी खोलो धुवा बाहेर जाणार. जशी खिडकी उघडली त्या दिवशी हवाची डायरेक्शन तुमच्या हिशेबाने तर चालत नाही. जर त्या दिवशी हवा बाहेरून आतमध्ये फ्लो होत असेल, हवा आतमध्ये घुसली ती पूर्ण जे हॉलमध्ये आग आहे ती पूर्ण बेडरूमपर्यंत घेऊन जाणार. स्टार्टिंग स्टेजमध्ये ज्या पण रूममध्ये आग लागलेली आहे त्या रूममध्ये कधीही आपण खिडकी दरवाजे खोलायचे नाही. ज्या रूममध्ये आग लागली आहे उघडे असतील त्याला बंद करा. पंखा चालू आहे बंद करा. AC चालू आहे बंद करा. त्याला कुठूनही एक्स्ट्रा ऑक्सिजन देता कामा नाही. त्याला बोलतो आपण ते फॅनिंग द फायर. आपण ते फुकणीला करतो ना, ते आपण मुद्दाम करतो की आपल्या तेव्हा हीट पाहिजे गावी. इकडे बाबा हीट नको, पण तो पंखा जो चालू आहे तो त्याला एक्स्ट्रा हवा देतो. ती हवा जी बाहेरून घुसली, खिडकी उघडी होती. सो स्टार्टिंग स्टेजमध्ये कुठूनही त्याला हवा देता कामा. ऑक्सिजन भेटलं की तो मोठा पण होणार आणि पसरणार पण. राईट. चलो अभि डालो. आता बघूया मग करायचं काय. पाणी टाकायचं नाही, माती टाकायचं नाही, हे तर आपल्याला समजलं. मग करायचं काय. सो सेकंड इज सोर्स ऑफ हीट. कुठेही जिकडे पण सोर्स ऑफ हीट आहे तुमच्या घरी, इलेक्ट्रिकलचा मेन स्विच, इलेक्ट्रिकलचे स्विचेस, किचन वगैरे, बोला काय करायचं आता. त्याला कव्हर करायचं. कव्हर करायचं. एक्सलंट. तर त्याच्यावरती जे ढाकण दिले सॉसपेनचे ते ढाकण टाकायचं. तर ते ढाकण ठेवायची पद्धत आहे. टाकायचं ढाकणच आहे. तुम्ही असं वरून टाकलं ते पूर्ण फ्लेम्स तुमच्या कपड्यावरती येणार. तर त्याला स्लाइड करायचं आराम करो. टाकायचं ढाकणच आहे पण त्याची पद्धत आहे. आराम, नॉट फ्रॉम टॉप. हवा नाही भेटली काही तो सॉसपेनचं ढाकणच बनवलं. एक्सिलंट. आता दुसरं सिच्युएशन आहे, तुमच्याकडे ढाकण नाही. इमॅजिन करा ढाकण नाही. आत्ता बोला काय करायचं. नाही आहे ढाकण, बोला. फॉर्म्युला दिलेला आहे सर. सिच्युएशन चेंज होणार पण फॉर्म्युला चेंज नाही. फॉर्म्युला काय, कसंही करून गाळा दाबायचा आहे. म्हणजे हवा आणि ते आगीचा कॉन्टॅक्ट आपल्याला कट करायचा आहे. ढाकण तेच करते. नाही आहे ढाकण तर आपल्या घरी असं दुसरं काय सामान आहे जे हे काम करू शकतं. पीठ. व्हेरी गुड. पीठ चालू की पीठ असतं हलकं. कुठली हेवी वस्तू जी तेलाच्या आतमध्ये घुसेल ना ती चालणार नाही, ती मग भडकून बाहेर येणार. पीठ. व्हेरी गुड. पीठ काय करतं, जाऊन चिटकतं त्याला. जसं हवा कट झाली, हे पण पीठच आहे. याच्या आतमध्ये पण ती पावडर आहे, ती पण जाऊन तेलावरती चिटकते. चिटकली, ऑक्सिजन सप्लाय कट झालं. ऑक्सिजन सप्लाय कट, आग विझली. ओके. दुसरं काय मॅडम. हां, म्हणजे ब्लँकेट, दरी, जे काय तुमच्याकडे आहे, जे काय वस्तू आहे ती त्या कढाईपासून मोठी असायला पाहिजे आणि 100% कव्हर करायला पाहिजे. फक्त कपडा टाकून आग विझणार नाही. कपडा टाकला पण साईडनी त्याला हवा भेटली, सुका कपडा टाकून चालणार नाही. तो एकदम मोठा चाहिए. हे तुमच्या घरी टॉवल ब्लँकेट असेल तोही चालेल. बघा, टॉवल फाटलेला असता कामा नाही. तो टॉवल त्या कढाईहून मोठा असायला पाहिजे. पण त्याला एक काम करायचं, त्याला पहिलं ओलं करायचं. त्याला पाण्यामध्ये बुडवा. म्हणजे जेव्हा इकडे फायर झालेली आहे त्याला बुडवून मग त्याच्यानंतर त्याच्यामधलं पाणी सर्व काढून टाकायचं. पाणी असेल तर इकडे ब्लास्ट होणार. कारण की पाणी जेव्हा ते गरम पाणी ज्या तेलामध्ये मिक्स होतो ते पाण्याचा स्टीम बनतो. आणि पाण्याचा जेव्हा स्टीम बनतो तो 1760 टाइम्स जसा एक्सपांड होतो. ते 1 ग्लास पाणी बनणार 1760 ग्लास स्टीम त्या कढाईमध्ये राहणार. असं ब्लास्ट होऊन बाहेर येणार नाही. माती टाकली की ते पूर्ण ब्लास्ट. आपण घरी बघा ते तेल गरम झालं की नाही चेक करायला थोडंसं टाकतो ना, आणि कसे चटके बसतात हातावरती. समजतं तेल गरम झालं, हातावरती चटके बसतात. अजिबात. राईट. आता बघा हे असं बोटं बाहेर ठेवली आणि आपण जवळ गेलो तिकडे, जसं हाताला चटका लागला कपडा सुटणार. जायचं जवळच आहे आपल्याला, कारण की तिकडे लागलेली आग आहे. मग बोटं आतमध्ये असायला.
बोटं बाहेरच्या साईडला त्याला रोख घ्या. बघा ऑटोमॅटिक जसं ते तेल संपत झालं ना, काय करायची गरज नाही. फक्त आजूबाजूला कुठेही कंबस्टिबल मटेरियल ठेवता कामा नये. ती शोधत राहणार मला दुसरं काही खायला भेटतंय का, त्याला खायला द्यायचंच नाही काही. बोटं आतमध्ये साठले आणि आरामशी फेकायचं वगैरे नाही, आरामशी त्याला कव्हर करायचं. फेकलं आणि ते कढाई उलटी झाली ना, आग पण पसरली. साईडनी प्रेस करा, कुठूनही पण हवा जाता का नाही. तर बघा धूर त्याच्यामध्ये येतो, तो गुदमरलाय, तो आता शोधतो मला कुठून हवा गुदमरतोय, तो सफेद हवा. त्याला कुठूनही हवा जर भेटली तर टॉवल नॅपकिन सगळं आपल्या घरी कव्हर करायचं. मोठं भांड असेल, इव्हन मुलांचं ड्रॉइंग बुक, फक्त ते ड्रॉइंग बुक ठेवून चालणार नाही, ठेवून त्याला असं दाबून ठेवायला पाहिजे. साईडनी प्रेस करत राहायला पाहिजे. कुठूनही त्याला हवा नाही भेटली, 1 सेकंडमध्ये काय फरक नाही पडेल, बट 1 सेकंडमध्ये आग विझून जाते. 1 सेकंड जरी त्याला ऑक्सिजन नाही भेटलं ना, ती जिवंत नाही राहू शकत. तर तुमच्या घरी ठेवलेले हे दरी, ब्लँकेट, एव्हरीथिंग इज अ एक्सटिंग्विशर. आपण बोलतो ते डबा कुठे, लाल डबा नाही, एनिथिंग विच कॅन एक्सटिंग्विश अ फायर इज अन एक्सटिंग्विशर. फॉर प्रोव्हाइडेड त्याला कव्हर करायचं 100%. म्हणजे इलेक्ट्रिकल जरी फायर झाली तर पहिलं आपलं बघायचं खाली जी ठिपके खाली जे पडते स्पार्क, खाली कुठेही कंबस्टिबल मटेरियल असेल त्याला साईड करा. लादीवरती पडलं काय होणार नाही. सेकंड जिकडे आग लागली त्याला काय करायचं, पाणी टाकू नाही शकत आपण. अंटिल वी स्विच ऑफ द सप्लाय. सप्लाय एकदा तुम्ही बंद केली की मग तुम्ही बिंदास, पण फायर ब्रिगेड पण येऊन पाणी टाकतो ना शेवटी, पण तो तुमची बिल्डिंगचा सप्लाय बंद करतो, तो फ्यूज काढून खिशामध्ये ठेवतो स्वतःच्या आणि त्याच्यानंतर पाणी मारतो. पण आपल्याला सपोज डाऊट आहे की सप्लाय झाली नाही झाली, बंद आहे, डाऊट आहे, तर जे काय ब्लँकेट वगैरे ते जाऊन त्याच्यावरती टाका सर्व आणि साईडने प्रेस करा. हवा देऊन, हवा द्यायची नाही. इलेक्ट्रिकल असो, सिलेंडर असो LPG, त्याला पूर्ण चादरीने ढाकून टाका. पण हे सगळं करायची गरज नाही. जर तुमच्या घरी ही एक वस्तू असेल तर, जी माझ्या घरी लावलेली, याला बोलतात किचन फायर ब्लँकेट. कारण की तो एक्सटिंग्विशर तुमच्या घरी ठेवून काही फायदा नाही. म्हातारी आई, ती कामवाली बाई, आपली दुसरं बायका पुढे तर ऑपरेट नाही करू शकत. ह्याच्यासाठी ट्रेनिंग पाहिजे. ह्याच्यासाठी काही ट्रेनिंगची गरज नाही. कारण की हा कपडा आहे, फायर रिटायर्डंट कपडा, हा कपडा आग पकडत नाही, बनवलेलं त्याशिवाय. आता कपडा टाकण्यासाठी काही ट्रेनिंगची गरज आहे. इकडे बघ छोटासा होल पण दिलेला आहे. किचनमध्ये एक स्क्रू मारायचा भिंतीवरती आणि त्याला अडकून ठेवायचं आणि घरी आईला सांगून ठेवायचं, बायकोला, की कधी असं काय फायर झाली, इलेक्ट्रिकल, ऑइल अँड गॅस, घाबरू नको, हा कपडा फक्त खेचायचा. त्याच्यानंतर आता हा आम्ही थोडा वापरून काळा झालेला आहे. अदरवाईज दिस ऑल प्युअर व्हाईट आहे. आम्ही डेमो करून येतात, प्युअर व्हाईट आहे. सो हा जो आहे हा तुमच्या काचेपासून बनवलेला आहे. काच इज फायर रिटार्डंट. ह्याला ओलं वगैरे करायची काही गरज नाही. ह्याला पकडून आरामशी त्या कढाईवरती टाकायचं. पकडण्यासाठी इकडे स्ट्रिप पण दिले, बोटं आतमध्ये साईडला, फक्त कपडा टाकायचा, साईडनी प्रेस करायचं. मी घरी नव्हतो, मी असलो असतो, तुम्ही घरी असणारच नाही जेव्हा फायर होणार, पण तरी पण आपल्या घरी लागलेली आग विझायला पाहिजे. आरामशी त्याला असं पकडून बघा, फिंगर्स, आणि त्याला वरती टाकायचं आरामशी आणि साईडनी प्रेस करायचं. कुठूनही त्याला हवा भेटता कामा. तो कपडाच फायर रिटार्डंट आहे, तो पकडत नाही. ओला विला करायची गरज नाही. किचन फायर ब्लँकेट एक्सलंट. ते आहे मॅडम, त्याचे वेंडर आहेत, मी देन तुम्हाला जिंचं पण पाहिजे तसं सगळं भेटतं. मी काय बोललो, इक्विपमेंट सगळं आलेलं आहे, आपल्या घरी पोचले नाही सगळं काय. राईट, फॉरेन कंट्रीमध्ये सगळ्यांच्या घरी सापडणार असतं तुम्हाला, त्यांच्या घरी आहे म्हणून त्यांच्याकडे पण आग लागते. असं नाही की त्यांच्या घरी आग नाही, त्यांची बाहेर काय पेट नाही घेत, त्यांची पण पेट घेते. पण त्या बाईला माहीत आहे करायचं. ती सिस्टम प्रोसिजर असे सिम्पल ठेवले आहेत की घरी म्हातारी बाई आहे, आई आहे, पण करून करू शकतो. आता हे नाही ऑपरेट होईल, याला ट्रेनिंग पाहिजे, याला ट्रेनिंग एक्सलंट. त्या बाईला वाटतं की माझ्या घरी होऊ शकतं म्हणून ती 3,000 रुपये खर्च करते, डॉलर्स बोला जे काय बोला. आपल्याला वाटतच नाही, त्याला करणार. मॅटर इज ओनली ऑफ 3,000 रुपीज देर. सगळे खर्च कपड्यावरतीच करतो. राईट, आर वी क्लिअर? सो एक मॅडम कोण येणार इकडे, जस्ट ट्राय करा. कपडा फक्त टाकायचा, काय मोठं आहे ना. कोणी पण या मॅडम.
आरामशी, काय नाही त्याच्यामध्ये, कपडाच टाकायचे आणि साईडनी प्रेस करायचे बस. मग तो LPGचा सिलेंडर असो तिच्यावरती आग लागले, या कपड्याने त्याला असं बांधून टाकायचं. इलेक्ट्रिकलचं इक्विपमेंट असेल, लॅपटॉप आहे, जे काय त्याला बांधून टाकायचं. ज्याशी कपड्या आईच्या साडीलाच आग लागली आहे तिच्या डोक्यावरून हे टाकायचं, साईडनी प्रेस करा, आरामशी मिळून आपण. हां, कुठूनही त्याला हवा जाता कामा नये. राईट. आणि एकदा जे आपण टाकलंय ते परत उघडून बघायचा, अर्धा तास त्याला उघडून बघायचं. अर्धा तासाच्या आधी जर तुम्ही असं उघडून बघायला गेलात की झालं की नाही झालं, तर तिकडे एक डायरेक्ट ब्लास्ट होणार. तो गुदमरलाय ना, त्याला हवा पाहिजे. त्याला जसं तुम्ही उघडलं त्याला हवा भेटली असा ब्लास्ट होणार. इथपासून तर इथपर्यंत सगळं जळून जाणार. लोकांनी पहिले चांगलं काम केलं, नंतर गेले बघायला रे झालं की नाही झालं. ॲब्सोल्युटली रॉंग. दॅट्स इट. राईट. हेच फॉरेन कंट्रीमध्ये पण आहे. त्यांच्या घरी पण आग लागते, असं नाही की नाही होत, पण त्यांच्या तिकडे ती आग फटाफट विझून जाते. त्यांच्या तिकडे पण म्हणून ऑडिट ट्रेनिंग होत राहतात. आपल्याकडे ट्रेनिंग ठेवतात, ₹1 नाही घेत तरी लोक यायला रेडी नाही. मग काय करणार? देन यू हॅव टू डाय. नको. इकडे सेकंड चान्स नाही. राईट. टेबलला खाली घे. तर आता सेकंड सिच्युएशन आहे की जरा आपण आईनी तेलामध्ये पाणी टाकलं, चला झाली चुकी. त्यांना बोलव इकडे वरती आहे. ओके. आता सिच्युएशन हे होते लोकांच्या घरी, झाली चुकी. तेलामध्ये पाणी टाकलं आणि पूर्ण जे गरम तेल, इकडे पुढे या, सिच्युएशन घ्या, समजून घ्या. पूर्ण गरम तेल पूर्ण पडले त्या हातावरती, गरम तेल. स्किन पूर्ण असं लाल झालेली आहे, पण स्किन इज इंटॅक्ट ना, फाटली नाही. सडनली तुम्ही बघा ना, फोडे येतील, ब्लिस्टर्स फॉर्मेशन आपण जे म्हणतो, सडनली फोडे. आता हे स्टार्ट झालं होतं फायरमधून, पण आता ही झाली आहे मेडिकल इमर्जन्सी. तुम्ही सांगा आता ह्याच्यावरती काय लावायला पाहिजे? व्हॉट इज द फर्स्ट एड? डॉक्टर काय करतील? अर्धा तासाच्या नंतर ते डॉक्टर करतील. तुम्ही काय करणार आता पहिलं ते सांगा. काय लावणार? तेल. तेल शेवटी काय अप्लाय करणार? बर्फ. ओके. दुसरं काय? किचन मध्ये हे सगळं सामान ठेवलेलं तुम्ही, आपण खाण्यापिण्यामध्ये वापरतो. बोला. मीठ आणि तेल. हळद, पिठाच्या डब्या किंवा पीठ लावा डब्यामध्ये. ओके. दुसरं काय? मीठ आणि तेल. मीठ आणि तेल आणि तेल. गुड. आता हा डाऊट मला पण होता की यार हे काय करायचं, की गुगल बोलतो हे कर, कोई बोलता हे कर, कोई बोलता कॉलगेट लगाओ, कोई बोलता हल्दी लगाओ. हे मला पण डाऊट होता, काय करायला पाहिजे. तर मी गेलो डायरेक्टली ऐरोली बर्न सेंटर. तिकडचे डीन आहेत डॉक्टर केसवानी, त्यांच्याबरोबर बसलो. बोला सर हे काय करायला पाहिजे, मी ट्रेनर आहे, असं असं करतो. बोला व्हेरी गुड, तुमच्यासारखे कोण येत नाही इकडे विचारायला. बोला पहिलं एक काम कर, त्या वॉर्डमध्ये आहे ना, बाहेर तो दरवाजा ना काच आहे, त्या काचेमधून फक्त बघ, तिकडे आतमध्ये पेशंट आहे, बाहेरून बघ, आतमध्ये जायचं ना, बाहेरून असं बघ काचेमधून, मग माझ्याकडे. बघितलं तिकडे कोणाचा हात कापलेला आहे, पट्टी बांधलेली, लहान मुलगा आहे, म्हातारा आहे, जवान सगळे आहेत तिकडे. आलो, मला भेटो. आणि मग त्यांनी जे सांगितलं ते मी तुमच्या समोर सांगतो. बोलते मेरे पास में पेशेंट जो है ना वो आता ऐसा है लेकिन जाता ऐसा है. ऐसा म्हणजे त्याचा हात कट. बोलतो ऑपरेशन मीच करतो, पण त्याचा जिम्मेदार मी नाही, ते जिम्मेदार आहे तिचा तो बाईचा नवरा. नेरी हे सर्व लावून आणतात. ते कुठेतरी ऐकलेलं आहे, कॉलगेट लगाव, हे लगाव. तर म्हणून आपल्या सब्जेक्टमध्ये इंग्लिशमध्ये आपण बोलतो व्हॉट इज अ स्टेक इज लाईफ अँड लिम्स. आपल्या चुकी म्हणजे टांग जायगा दे तो जान जायगा. आता ते काय बोलले, ते बोलले की जेव्हा पण ते गरम जे काय वस्तू पडले गरम, दॅट हीट इज ट्राईंग टू गो इनसाइड. तुमचं काम आहे ते हीटला आतमध्ये जाऊन द्यायचं नाही, त्याला बाहेर काढायचं. पण तुम्ही जेव्हा ह्याच्यावरती काही पण लेअर लावता, ही सेड डोंट इवन यूज बर्नॉल. डॉक्टर बोलले बर्नॉल पण वापरायचं. आता आपण पीठ लावतो, कॉलगेट लावतो, हे येते, तर त्याच्यानी काय एक लेअर बनते. लेअर बनली ना तर ती हीट जी आहे ती बाहेर निघत नाही, काही तुम्ही त्याला बाहेर जाण्याचा रस्ता बंद करून टाकला. मग ती जाते कुठे? आतमध्ये. जायला कुठे पाहिजे होती? बाहेर. ते बोलले की जी हीट आहे
वरती हे तुमचे टिश्यू, मसल्स, बोन्स, अँड फायनली इनसाइड यू हॅव समथिंग कॉल्ड नर्वस सिस्टम. नर्वस बोलते जर ती हीट त्या नर्व्सला टच झाली ना तर बोलतो ॲज अ डॉक्टर आय हॅव नो ऑप्शन एक्सेप्ट टू चॉप दिस हँड फ्रॉम. तुमच्या आईला वाचवण्यासाठी तिचा हात इथून कापायला पडणार. सो युअर जॉब इज टू एक्स्ट्रॅक्ट द. याच्यावरती काही लावायचं. मग करायचं काय ते सरांनी सांगितलं. सिम्पल प्लेन वॉटर, नो आईस, नो चिल्ड वॉटर. सिम्पल नळाचं साधं पाणी. तो नळ उघडून प्रेशरमध्ये नाही, काय काय नळमध्ये प्रेशरमध्ये पाणी, प्रेशर असं पुरं स्किन उकळून टाकणार. पुढे हात पुढे ठेवा, तर ते खिशात ठेवा असं आरामशी. जे काय मग घ्या, बालडी घ्या, जे काय प्रेशरमध्ये नाही, प्रेशरमध्ये नाही. ते जे पाणी आहे ना ते हीटला खेचणार बाहेर काढ हीट. पण जसं सर बोलले ना आईस, हे आपलं डोकं एकदम गरम, एकदम थंड, एकदम रॉंग. दॅट इज वॉट पीपल. एकदम आईसमध्ये ही स्किन जी आहे ती एकदम ती टेम्परेचर व्हेरिएशन ती सहन नाही करू शकत. जिथपर्यंत आपल्या मुलाला आपण त्या बाईला जिला पण आपण ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय तर आपल्या गाडीमध्ये बालडी, त्याच्यामध्ये मग, आणि जर तुमच्याकडे काय बर्फ असेल तर बालडीमध्ये टाका, डायरेक्ट इकडे नाही. ते घेऊन त्याच्यामध्ये टाकत राहा. पाणी जे आहे ते खेचत राहा. हीट आतमध्ये घुसली, दॅट्स इट. बोला एवढं काम तुम्ही करा, बाकी बोलतो मी करेन. तुम्ही इकडे काय लावून आणलं तर मला काय नाही, मला सिम्पल काम होतं. माझं काम एकदम इझी होतं. राईट सर. सो दिस व्हॉट इज ऑल हॅपनिंग. हे सगळं होतं. मग तो स्नेक बाईट असो की कुठलाही असो तिकडे पण हे असं जोरात पट्टी बांधायची एवढा की नाही इकडून ते पॉइझन जाता का म्हणे. अरे लॉजिक इज नॉट अबाउट पॉइझन. पॉइझन जे काय ते यू कॅनॉट स्टॉप इट. यू हॅव टू रेस्ट्रिक्ट द फ्लो. आपण असं टाईट बांधतो की नंतर तू जातो समजतो अरे ती साप होतं ते इट वॉज नॉन पॉइझन, नानेटीस बोलतो नॉन पॉइझन. पण इकडे हात कापायला पडतो की तुम्ही एवढं जोरात बांधलंय की रक्तप्रवाह इकडे झालेला नाही, इकडे रक्त झाले नाही तर गँग्रीन झालं की डॉक्टर साहेब सांगतील ऑप्शन इज. हे सगळं होतंय का की आपण ट्रेनिंग अटेंड करत नाही. फ्रीमध्ये असलं तरी नाही. इकडे आता बियर ठेवा तर सगळे धावून येतील. हा तोच लफडा आपल्याकडे. मग आम्ही सेमिनारला पण जातो ना, ते सेमिनारमध्ये सगळ्या खुर्च्या खाली असतात. पण संध्याकाळी त्यांना माहिती आहे 6:30 वाजता कॉकटेल डिनर आहे. बरोबर 6 वाजता गर्दी होतात. अरे 400 लोक आली कुठून, सर्व खुर्च्या खाली. बरोबर 6 वाजता माहिती आहे 6:30 बार इज गोइंग टू गेट ओपन. हे आपले दारूमध्ये सगळे अडकलेले. राईट. चला थँक्यू. आपण एस्टिमेशन करूया आणि देन विल वाइंड अप. ही ॲक्च्युअलमध्ये सिच्युएशन झालेली आहे. तो वन ऑफ माय क्लायंट, बिग ऑइल कंपनी, मी नाव नाही घेणार, आमचे क्लायंट आहेत. साऊथ बॉम्बेला त्यांचे हेड ऑफिस आहे. दिल्लीला एक मोठा सेमिनार होता, पेट्रोटेक सेमिनार. हा वर्षातून एक सेमिनार असतो. त्यासाठी ऑइल कंपनीचे जेवढे बॉसेस होतात, टॉप बॉसेस, जनरल मॅनेजर, डायरेक्टर, ते सर्व अटेंड करायला जातात. किंवा हा वर्षातून एकदा सेमिनार असतो. तर तसे ते पण अटेंड करायला गेले होते. तो जनरल मॅनेजर होते त्या ऑइल कंपनीच्या मोठ्या, आणि त्यांचा तो यंग पोरगा पी होता. दिवसा सर्व अटेंड केले सेमिनार. संध्याकाळी आपल्या त्या 4 स्टार हॉटेलमध्ये आले दिल्लीला कॉनॉट प्लेसमध्ये. रात्री 2 वाजता ते झोपलेले होते. ते अलार्म वाजायला सुरुवात झाला. हे लोक बाहेर आले, म्हणजे अलार्म वाजला म्हणजे त्या हॉटेलमध्ये फायर झाली. तर वरती असाच हा टेरेस होता. आता टेरेस नॉर्मली हा ओपन असायला पाहिजे, पण आपण ओपन काय ठेवत नाही की इकडे इट्स स्पेस मीन्स इट्स टू मिंट मनी. कमला मिलमध्ये पण ती स्टोरी झाली. तिकडे पण टेरेस होता. एनओसी मध्ये दाखवलं ओपन आहे, पण इकडे भाईसाहेब तिकडे 2-2 रेस्टॉरंट चालू आहे. तिकडे पण तेच झालं. वरती रेस्टॉरंट बनवून ठेवलेलं आहे. ऑफिशियली टेरेस हॅज टू बी ओपन एरिया. दिस इज युअर रेफ्युज एरिया. पण तिकडे पण धंदा स्टार्ट झालेला. तिकडे ते रात्री असे तंदूर बिंदूर ते सर्व बनवून रात्री ते झोपून गेले. लेकिन ते पाणी टाकायचं त्या कोळसावरती पाणी टाकून थंड करायचं विसरला. नंतर तिकडून आग पेटली. बाकी जळत सगळं झालं. पण ती स्टेअरकेसमध्ये आग घुसली. आता जो स्टेअरकेस जो आहे आयडली आपण बोलतो हा कॉन्क्रीटचा असायला पाहिजे, पण तो कॉन्क्रीटचा नव्हता. तो लोखंडी स्टेअरकेस आणि त्याच्यावरती लाकडाचा फट्टा. तुम्हाला समजता कामा नये म्हणून त्याच्यावरती कार्पेट टाकलेलं आहे. आपल्याला अरे यार जबरदस्त आहे. तुम्हाला माहितच नाही तुम्ही कशावरती उभे आहे. व्हॉट युअर स्टँडिंग इज ऑल. कारण की त्या हॉटेलला एनओसी भेटली होती फक्त 1 माळ्याची, आणि त्या भाईसाहेबांनी 4 माळे उभे करून टाकले होते. एनओसी कितीची होती हे सगळं चालतं. पण त्याच्यामध्ये आपण कसं दचकतो ते बघा. रात्री 2 वाजता फायर झाली, अलार्म झाला.
आता ही लोक तिकडे 2 एक्झिट होते, एक ह्या साईडला एक्झिट होतं, एक ह्या साईडला एक्झिट. आता सगळे जिकडे ते हॉटेलमध्ये लोक होतं, मुलं बाळ, लेडीज, फॅमिली जे काय ते सगळे पळाले एका साईडला, जिकडे लिहिलं एमर्जन्सी एक्झिट. लिहिलं एमर्जन्सी एक्झिट, मारता येतं दरवाजाला धक्का, पण दरवाजा उघडत नाही कारण की बाहेरून कोणीतरी कडी मारली. आता सगळे बोलले यार हे बंद, बोला यार वो खुला हो सकता है. सगळे त्या साईडला पळाले, तिकडे पण लिहिलं एमर्जन्सी एक्झिट, पूर्ण साईन लिहिली आहे विथ एरो मार्क. मारतायत धक्का पण दरवाजा उघडत नाही की बाहेरून कोणीतरी कडी मारली. ही रियालिटी आहे, स्टोरी नाही सांगत आहे. बोला भलं नाही क्या बोलतो, आम्ही टेरेस वरतीच आग लागलेली आहे, तो टेरेसवरूनच आग खाली येते. स्टेअरकेसमध्ये पूर्ण धूर झालेला आहे, म्हणजे खाली तुम्ही जाऊ नाही शकत, वरती तुम्ही जाऊ नाही शकत. आणि एमर्जन्सी एक्झिट जे 2 दिलेले हॉटेलमध्ये दोन्ही ब्लॉक आहेत, करणार काय, ते परत आपल्या रूममध्ये आले, दरवाजा बंद केला, आपल्या रूममध्ये आले. आता बाहेर तुमच्या लॉबीमध्ये हॉटेलमध्ये सर्व कार्पेटच असतात ना, सर्व कार्पेट पेटायला सुरुवात झाली. नंतर एस्थेटिकच्या नावाने आपण ते लाकडाचं सर्व डेकोरेशन करतो ना, इंटिरियर सर्व लाकूड पेटायला लागलं. तुमचा पण हॉटेलचा दरवाजा लाकडाचाच असतो, तो पेटायला सुरुवात झाला. आणि आता आग तुमच्या घरी घुसते. ही सिच्युएशन आहे, म्हणजे तुम्ही या रूममध्ये थांबू शकत नाही. तर जनरल मॅनेजरने काय केलं, ती खिडकी उघडली आपल्या हॉटेलच्या रूमचे आणि बाहेर आले. तो बाहेर असं तो पॅरापेट असतो ना आपलं, छज्जा बोलतो हिंदीमध्ये, तर त्याच्यावरती येऊन ते उभे राहिले, कारण की पाठीमागून आग येते. पाठीमागे तुम्ही जाऊ शकत, 4थ्या माळ्यावरती उभे आहेत, पाठीमागून हीट येते, पूर्ण केस जळतायत, पीठ जल रहा है. अच्छा, इकडून त्यांचा तो पीए यंग पोरगा तो बाहेर आला आणि या खोलीमधून एका रूममधून एक बाई बाहेर आली, तिच्याबरोबर तिचा नवरा आणि तिच्या 3 वर्षाची आणि 5 वर्षाची 2 मुलं हे बाहेर आले. सिच्युएशन काय, पूर्ण आग येते जवळ. फायर ब्रिगेड तिकडे आलेली आहे, पण फायर ब्रिगेडची शिडी कुठपर्यंत जाते, पहिल्या माळ्यात. आपण कुठे आहोत, हे रिअलिटी आहे सर. अच्छा, फायर येते, पोरं रडतायत, त्या बाईचा केस आग पकडतायत, हीट येते ना एवढी, तो नवरा हीट विझवतोय, परत ते आग पकडताय, पीठ जल रहा है, ओरडतायत, करणार काय, पाठीमागे जाऊ नाही शकत. आता 2 हजबंड वाईफ आहेत ना, ते काहीतरी डिस्कशन करतात. त्याच्यानंतर ती बाई आहे, ती पहिलं आपल्या 3 मुलाला असं उचलते, तोंड असं करते, सोडून देते. दुसऱ्या मुलाला उचलते, तोंड असं करते, सोडून देते. ती समजते की इकडे उभं राहून ना माझ्या मुलाचं जिवंत राहण्याचा 1% पण चान्स नाही. की पाठीमागून काय येते, हीट, वरून खाली पडला, ऍटलीस्ट हड्डी बिड्डी तुटेल, ही मे सर्वाईव्ह. ते सर्वाईव्ह नाही झाली ही दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर त्या आईने उडी मारली आणि शेवटी त्या वडिलांनी उडी मारली. आता जनरल मॅनेजर, हा जो पी आहे ना यंग पोरगा, जो हा सिच्युएशन मधून बाहेर वाचून आलेला, त्यांनी ही स्टोरी सांगितली ते ट्रेनिंगमध्ये मला. मी फक्त त्याचे शब्द माझ्या तोंडातून बोलते. बोला सर, माझ्या समोर हे सगळं, माझे जनरल मॅनेजर नाव तो होतं, त्याचं पण पाठ जळते, हीट जवळ येते, करायचं आहे. इकडे उभं राहून जनरल मॅनेजर बोलले, इकडे उभं राहून तर 1% पण चान्स नाही माझा वाचण्याचा. तो बोलतो ऍटलीस्ट उडी मारेन. ही जम्प्स होत. जनरल मॅनेजर ऑफ दॅट ऑइल कंपनी जम्प फ्रॉम द 4th floor. खतम. बोलतो सर नाव इट वॉज माय नंबर. बोलतो सर मी ऐकलं होतं की लोक बोलतात की मरायच्या आधी तुमच्या लाईफचा फ्लॅशबॅक आहे ना होतो, 30 सेकंडमध्ये असं फ्लॅशबॅक होतं, असं मी ऐकलं होतं. बोलतो सर पण ते आता अक्षरशः माझ्या बरोबर होत होतं, कारण की आता माझाच नंबर होता. कारण की उभं राहू नाही शकत, एवढं हीट येतं ना सर, उभं राहू नये. बोला यार उडी मारून मेलेल्या पत्की इकडे जरा चटका लगून लगून मरके फायदा नाही, 1 झटके मरलं. बोलतो लकीली मला ते हॉटेलचं बोर्ड असं दिसलं, LED बोर्ड असं मोठं. बोलतो मी जाऊन सर्व असं पकडलं त्याला, असं हे 4 बोट असे पकडून ठेवले. लकीली कोणाचं तरी की खिडकी म्हणजे उघडी होती, तो बोलतो असं पाय ठेवून असं होतं. नंतर मी असं खिडकी पाय करत करत कसा खाली आलो बोलता मलाच माहित नाही. मला एवढं माहित आहे की जर माझा 1 पाय आणि 1 हात सरकला ना तर मी पण 4थ्या माळ्यावरून बोलतो समावाय सर्वाईव्ह. खाली उतरलो, माझी बॅग घेतली हॅवरसॅक आणि बोलतो मी परत सुटलो. सर माझ्यामध्ये हिंमत नव्हती त्या बिल्डिंगकडे असं वळून बघायला, ज्या बिल्डिंगमधून एका आईने 2 मुलांना वरून टाकलेल्यानंतर मी उडी मारली, जनरल मॅनेजर उडी मारली. बोलता सर आय वॉन्टेड टू गेट अवे फ्रॉम दिस बिल्डिंग, आय वॉज रनिंग फॉर 1 किलोमीटर. बोलता मेरे को हिम्मत नहीं उस बिल्डिंग तरफ देखने. तर सर ही आहे रिअल स्टोरी. इकडे आपण उभं राहून मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो. ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलो, ज्या बिल्डिंगमध्ये आपण राहतोय, व्हॉट हॅपन्स ॲट नाईट 2 o'clock इज अ रियालिटी. जे कमला मिलमध्ये झाले, जे 14 मुली ज्या मेल्या, ते पण टेरेसमध्ये येऊन, टेरेसमध्ये टॉयलेट होतं, एक टॉयलेट,
त्या टॉयलेटमध्ये जाऊन लपल्या, कारण की बाकी वरती असं प्लास्टिक बांधलं होतं आणि ते प्लास्टिक सर्व मेल्ट होऊन खाली पडत होतं केसांवरती. चटका असा, तर करणार काय सर? इकडून तुम्ही चढू की फुडू करायला? टॉयलेट वॉज ओनली थिंग विच वॉज मेड फ्रॉम द ब्रिक वॉल. तर त्याच्यामध्ये घुसलं की बोला त्याला त्या प्लास्टिकनी तर ॲटलीस्ट वाचू. प्लास्टिकनी वाचल्या, पण ते होणाऱ्या धुराने मेल्या. अँड दे वर ऑल ॲक्सिस बँक एम्प्लॉई, MBA इन फायनान्स, पण आग लागली की करायचं काय? नॉलेज ही आहे आपल्याला. तो MBA ची डिग्री तुम्हाला वाचू नाही शिकत. याला बोलतो आपण लाईफ स्किल्स, बेसिक काय करायला पाहिजे, पण ते शिकायला आपण रेडी नाही. बी रेडी टू डाय. तर त्याच्यानंतर मग करायचं. माझा प्रश्न तुम्हाला हे आहे की उद्या गॉड फॉरबिड असं होता कामा नये, पण असं सिच्युएशन जर झालं, सुरतमध्ये पण ते झालं, 14 मुलांनी उड्या घातल्यात आणि ते आर्किटेक्टचे स्टुडंट्स होते, पण 8वी 9वीची पोरं नव्हती. असं तो पण टेरेस एरिया ओपन असायला पाहिजे, पण तिकडे कोचिंग सेंटर उघडून टाकलाय. टेरेसवरती कोचिंग सेंटर बंद करून भिंती लावून. त्या तक्षशिला मॉलला पण 1 माळ्याचीच परमिशन होती, त्या भाईसाहेबांनी पण 4 माळे उभे केले. स्टेअरकेसच्या खाली पण तू जागा खाली सोडायची नाही म्हणून त्या टेलरला बसून ठेवलेला आहे. तो पण टेलर आपला शिवतोय, जे पैसे भेटेल ते भेटेल. तर मला सांगा सर, उद्या त्या म्हातारांच्या हॉटेलमध्ये तुम्ही पण सुट्टीवरती गेलाय, आता डोकं लावा. जे काय ते पूर्ण डोकं लावायचे, जे काही तुमचं नॉलेज आहे. त्या 4थ्या माळ्यावरती तुम्ही पण बाहेर राहाल, पाठीमागे आग लागली म्हणजे पाठीमागे तुम्ही जाऊच नाही शकत. मला सांगा, जे काय करायचे पुढेच करायचे आणि फटाफट करायचे. तुमच्याकडे अर्धा तास नाही, 5 मिनिटं आहे. 5 मिनिटामध्ये जे करायचे तुम्हाला करायचं. एक आहे की उडी मारा आणि मरा, याच्यासाठी डोक्याची गरज नाही. तुम्ही सांगा व्हॉट इज द सेकंड वे आउट, हाऊ कॅन यू सर्व्हाइव्ह? अँड आय विल टेल यू कॅन डेफिनेटली सर्व्हाइव्ह. तुम्ही एकदम जे करायचे पुढेच करायचे, पाठीमागे नाही. काय करणार सांगा? हा सर बोला सर. बेडशीट्स मध्ये असेल तर त्या टाय करायच्या, पण टाय इन सच अ वे दॅट जर नॉट खेचली तर ते घट्ट झालं पाहिजे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता त्या म्हाताऱ्यांच्या हॉटेलमध्ये जिवंत राहण्यासाठी पाहिजे रस्सी. करेक्ट सर? रस्सी इज नॉट अवेलेबल. म्हणजे रस्सी तर असतेच, अवेलेबल नसते सर, कारण की रस्सी काय आपण घेऊन थोडी जातो. त्या हॉटेलमध्ये असेल पण पाहिजे तुम्हाला काय, आता पाहिजे तुम्हाला रस्सी. रस्सी भेटत नाही, रस्सी बनवायला पाहिजे. सो व्हेरी गुड. सो वन जे सरांनी ऑलरेडी सांगितलं, एक आहे की तुमच्या त्या हॉटेलच्या रूम मध्ये काय आहे ज्याला आपण जॉईन करू ती रस्सी बनवू शकते. एक आहे बेडशीट, दुसरं काय कर्टन्स, तिसरं तुमच्याकडे काय लेडीज, तुमच्याकडे काय वस्तू आहे? साडी दुपट्टा. एक्सिलेंट. जे पण लांब वस्तू, टाइम नाही आपल्याकडे. पण सरांनी जी दुसरी गोष्ट सांगितली की त्याला बांधायचं कसं, हे साडी दुपट्टा तुम्ही आपल्या टाईपनी बांधला आणि जसं त्याला पकड आणि ओव्हरवेट असाल, सपोज आई वगैरे ओव्हरवेट आहे, पकडला, तिच्या वजनाने ही गाठ आहे हळूहळू अशी उघडायला लागणार. जी गाठ उघडली, थर्ड फ्लोर पडली, खतम. तर गाठ अशी असायला पाहिजे की इव्हन इफ द मदर इज ओव्हरवेट, इव्हन इफ द फादर इज ओव्हरवेट, त्यांच्या वजनाने ही गाठ अजून टाईट व्हायला पाहिजे, लूज नाही. माउंटेनियर्स असतात पर्वतावरून वाले, ती लोक जेव्हा एका खड्ड्यामधून दुसऱ्या इकडे पार करतात विदाउट फॉलिंग द 300 feet विथ ऑल दॅट हेवी आयटम, दिस इज हाऊ दे जॉईन दॅट रोप्स. त्या रोपच्या नॉटला बोलतात रीफ नॉट. ही कशी बनवायची जस्ट बघून सिम्पल आहे, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. पण उद्या एमर्जन्सीमध्ये टाइम आपल्याकडे नाही, जे करायचे फटाफट करायचे, जे त्या वस्तू हॉटेलमध्ये आहे त्याच्यामधूनच करायचं. राईट, सिम्पल आहे एकदम, बघून घ्या त्याच्यामध्ये काय. तर हा आहे ऑरेंज आणि हा एक ब्लॅक दुपट्टा. एक सिम्पल नॉट बांधायची, ब्लॅकला बांधायची ऑरेंजवरती, एक सिम्पल नॉट, नथिंग स्पेशल. फक्त ती जास्ती टाईट असता कामा नये, टाईट असता कामा नये, कारण की ती नॉट स्लाइड व्हायची. चला आता आपल्याला बांधायचं आहे ऑरेंजला ब्लॅकवर. एकदा ब्लॅकला ऑरेंजवर, सेकंड टाइम ऑरेंज ऑन ब्लॅक. सिम्पल ऑर्डिनरी नॉट, बस जास्ती टाईट नाही. चला इकडे ब्लॅक टाईट, इकडे ह्या साईडला आहे, तुम्ही इकडे ते सोडा, तो हात सोडा, हे फक्त पकडा, टाईट पकडा. हा आता खेचा हळूहळू, हे बघ, व्हेरी गुड, देअर यू आर, एक्सलंट. ही जी नॉट झाली ना, हिला बोलते रीफ नॉट. ह्याच्यावरती जेवढं तुम्ही वजन टाकाल तेवढी ही टाईट होणार, ही आयुष्यामध्ये उघडणार नाही. कपडा फाटून जाईल पण ती नॉट उघडणार. दिस इज हाऊ वी हॅव टू जॉईन ऑल दोज 4 बेडशीट, साडी, दुपट्टा जे आहे. मग त्याला एका स्ट्रॉंग पॉईंट वरती बांधा, जो पण स्ट्रॉंग पॉईंट आहे सोडा खाली, आणि एक एक करून खाली जम मारण्यासाठी. यू कॅन डेफिनेटली बेडशीट असते, कर्टन असतात, दुपट्टा साडी पण असते.
अक्कल नसते. राईट. आता त्याला आपण ते नॉट बनवून ते आपण साडी बांधली, बेडशीट बांधली, केलं. आता आपल्या घरी जे आई वडील आहेत त्यांना शिडीमधून चढायची सवय आहे या रस्सीमधून उतरायची सवय आहे. पण माथेरानमध्ये उतरायचं आज रस्सीनीच आहे. सिच्युएशन काय आहे, पूर्ण आग लागलेली आहे, पूर्ण घामाघूम झालेले आहेत, हात पूर्ण घामाने टाकलेला आहे. ही रिअलिटी सिच्युएशन. काय एसी मध्ये नाही आपण बसलोय. आईने पकडलं, सर करून असा हात स्लिप झाला. होऊ शकतो का की हात पुरा ओलाय? होऊ शकतो ना. तर हात स्लिप झाल्याच्या मिनिंग पडली आणि मेली असं असतं का? हात स्लिप झाल्याचं मिनिंग असायला पाहिजे की अटक गया और बच गया. आणि अटक गया के लिए यू विल हॅव टू मेक अ नॉट. एक अशी कुठली तरी अशी गाठ ना अशी हर 3 फीट वरती आपल्याला बनवायला पाहिजे. जर हात घसरला की घसरू शकतो, इकडे येऊन अटकला, इकडे घसरला, इकडे येऊन अटकला, इकडे घसरला, इकडे येऊन अटकला. ही अशी नॉट ॲट एव्हरी 3 फीट इन 30 सेकंड त्या माथेरानवरती कसं बनवायचं हॉटेलमध्ये बाहेर उभं राहून. त्या रस्सीचा जो एक एज आहे तो आपल्या अंगठ्यामध्ये अटकवा. हा जो मिडल फिंगर आहे ह्याला बनवा हँगर. म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये जे टर्न करून जे रिंग्स बनवू ना ते सर्व ह्याच्यावरती अटकवायचे. पूर्ण लक्ष त्याच्या हातावरती ठेवा. तो कसा रिंग बनवतो पुरा गेम त्याच्यावरती. मुलाची आपण वेडी घालतो, मुलीची त्या वेडीहून जास्ती टेक्निक नाही. पहिलं रिंग हे बघा, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6th आणि आता जे शेवटचे उरलेलं टोक ते पूर्ण 6 च्या रिंग मधून पास करायचं. ज्याला पास केलं त्याला पकडायचं, बाकी सगळ्या सोडून द्यायचं. येस नो म्हणण्याचं तात्पर्य सगळं पॉसिबल आहे. पण त्यासाठी थोडंसं संडेला यायला पाहिजे, थोडं बसायला पाहिजे आणि ते करायला रेडी नाही. हा पार्टीमध्ये किटी पार्टीमध्ये 3-3 तास, पिक्चर बघायला 3.5 तास, त्यासाठी टाइम आहे. म्हणून तो जॅपनीज आणि ते US मध्ये बाई वाचते आणि आपण मरतो. आणि ती बाई पण तिला पण मजा करायची आहे, पण ती बोलते पहिलं शिकून घेते मग मजा करायची. मजा रोज करायची आहे, पहिलं शिकून घ्या. सजा आणि मजा हे फक्त 2 शब्द नाही. जेव्हा दिवाळी असतो, घरी लग्न पूजा, तेव्हा हे डेंजर अजून वाढतात की ते मंडप डेकोरेटर आलेला असतो, त्याचा फॅन ज्याच्यामध्ये संतोष साहेब बोलले अर्थिंग बिर्थिंग काय नाही, त्यांनी फॅनला असं फिरवला, मुलगा चिटकला, किती होतं. तो मंडप डेकोरेटरवाल्याचे अर्थिंग नसते, तो असं कसं तरी असतं घुसून. ही इज अ डेंजर गाय. त्याचा पण मेटलचा फॅन असतो आणि सर्व टेम्पररी वस्तू असतात. त्याचा तो गॅस सिलेंडर आलेला असतो, त्याचं बाहेर बघा गॅसच्या ट्यूबवरती 10 जागी त्यांनी टेप मारलेला असतो. तो डेंजर माणूस आहे. तो जेव्हा जाणार ना आपल्या घरच्या 4 लोकांना घेऊन जातो, एकटा जात नाही तो एकदम. सो दोज पीपल आर डेंजर. दिवाळीमध्ये आपण लाइटिंग बिटिंग हे ते करतो, दरवाजे समोरच दिवा लावतो, त्याच्याच बाजूला पडदा आहे, हवा आला पडदा पुढे गेला दिव्याच्या समोर चाल. आर वी गेटिंग टू वी. आपण हे ना बोलत सेलिब्रेट नाही करायला पाहिजे. अरे लग्न बिग्न सगळं सेलिब्रेट व्हायला पाहिजे, पण नॉट ॲट द कॉम्प्रोमाइज ऑफ सेफ्टी. आपण फक्त ते एकच साईड बघतो तसं. राईट. ओके. एक्सटिंग्विशर्स. आता हे बघा, तुमच्या सोसायटीमध्ये जिकडे पण तुम्ही राहता, मग ती सोसायटी किती माळाची आहे त्याच्याने काय फरक नाही पडत. आपण बोलतो नाही साहेब आमची छोटीच बिल्डिंग आहे, 4 माळ्याची, साहेब आमची छोटी. अरे फायरला फरक पडतो की तुझी 4 माळ्याची की 40 माळ्याची. आणि हे 4 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये जास्ती आगी लागतात, जास्ती आगी लागते. काहीच प्रिकॉशन घेत नाही गवर्नमेंट वाला. पण यांच्याकडे बघत नाही की नाही छोटा बिल्डिंग है, इधर बड़ा बिल्डिंग को देखने के लिए हमको टाइम नहीं, तुम्हारे पास कौन देखेगा. आणि आपण पण बघत नाही साहेब आमची छोटीच बिल्डिंग आहे, साहेब आमच्याकडे 20 वर्षापासून कधी काय झालेलं नाही. 20% झालं ना म्हणजे इसकी गॅरंटी की अगली 20 मिनिट में होगा नाही. पण याचे लॉजिक आहे. राईट. तर हा एस्टिम्युचर तुमच्या सोसायटीमध्ये हर फ्लोअरमध्ये असायला पाहिजे. बिल्डिंग तुमची किती माळ्याची असो, एवढा खर्च करायलाच पाहिजे जिवंत राहण्यासाठी. आणि हे कसं ऑपरेट करायचं, लाईक अ परफ्यूम बॉटल आहे. म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही. परफ्यूम बॉटल यूज करतो तसंच यूज करतो, फक्त परफ्यूम इकडे मारतो त्याला इकडे मारायचं बाकी. आता याच्यामध्ये बघा प्रेशर गेज आहे. प्रेशर गेज जो काटा आहे, काटा तो नेहमी हिरव्यामध्ये असायला पाहिजे. हिरवा म्हणजे हा काम करणार, लाल म्हणजे काम नाही करत. याच्यावरती नजर मारायचं काम आपलं आहे. रोज जो आपल्या फ्लोअरला लावलं ना, 3rd फ्लोअरला 4th फ्लोअर जिकडे आपण नाही तो सिक्युरिटीचं काम नाही, हे आपलं काम.
नजर मारायचं. आम्ही काय उचलायला नाही सांगत ना. तुम्ही ज्या दिवशी लालमध्ये गेलाय आणि त्या दिवशी तुमच्या घरी आग लागली ना, 2 people विल बी लेस. हा जर काम नाही केलं ना, खतम. नजर मार. मग त्याच्यावर लाल मध्ये मॅनेजरला सांगा बाबा चेंज करू, लाल में चला गया मला रिफिल करेल काय. अच्छा, ह्याला कसं ऑपरेट करायचं. हा जो एक्सटिंग्विशर आहे, ड्राय पावडर लिहिलं नाही पावडर, हा कुठल्याही आगीवरती चालतो. इलेक्ट्रिकलवरती चालणार, ऑइलवरती चालणार, गॅसवरती चालणार, बाकी कागद, कपडा, लकडी, प्लास्टिक, पेपर चालणार, कुठलंही आग चालेल. एक्सलेंट. कसं ऑपरेट करायचं ते फॉर्म्युला आहे पास, PASS. तो पीचं मिनिंग आहे एनिबडी. पेन. हा बघ, हा लावला ना इकडे. आता याला मी इकडून दाबणार ना, हा ऑपरेट नाही होणार, कारण की पिन इज, जेव्हा पण ऑपरेट करायचं याचा पिन काढायला पडेल. तर त्याला खाली जमिनीवरती ठेवा आरामशी. त्याची काढायची पद्धत आहे, एका हाताने लेफ्ट हँड साईडनी त्याची मान पकडायची, मान. दुसरा राईट हँड साईड, हा जो फिंगर आहे तो त्या पिन मध्ये टाकायचा आहे आणि एका झटक्याने त्याला सरळ खेचायचं. खेचू, पिन इज आउट, सिलेंडर रेडी आहे काम करायला. देन ए का मतलब एम. कुठे एम करायचं. ऑन द बेस. नाही, आग तर खालपासून वरपर्यंत आगच आहे. कुठे एम करायचं, ऑन द बेस. क्योंकि जड से उखाडणार, तो जड कुठे आहे, जड. याला पकडायचं पुढून, कारण की प्रेशरमध्ये येतो. इकडून याला पकडलं तर असा फिरणार, असा फिरला म्हणजे वेस्ट. इकडून पकडायचं कारण हा प्रेशरमध्ये येणार. त्याच्यामधून निघालेली पावडर बरोबर त्या जागी जायला पाहिजे. देन कम्स एस इज स्क्वीझी. बघा हा लाल हँडल आहे ना, हा स्प्रिंग ऑपरेटर आहे. ह्याला दाबलं ना पूर्ण पावडर बाहेर येणार. सोडलं, बंद होणार. सोडायचं ना आणि पूर्ण दाबायचं, कंजूसी नाही करायची. पूर्ण दाबली, फुल प्रेशरमध्ये आलं की त्याला लास्ट एस इज स्वीप फ्रॉम साईड टू साईड. झालं. जिथपर्यंत आग विजत नाही सोडायचं, एका झटक्यात आग विजत. छोट्या जर घरात ठेवलं हा, आणि घरात कुठे गॅसवर वगैरे असं तेलाची आग लागली तर त्याच्यावर पण तुम्ही वापरू शकता. हा, पण जसं मी बोललो की मॅडम त्याचं मग डिस्टन्स वगैरे मेंटेन करायला पाहिजे. जर तुम्ही जास्ती जवळ जाऊन मारलं ना, ते कढाई उलटी झाली किंवा तेल बाहेर आलं ना, तर तुम्ही आग विझवली नाही, तुम्ही पूर्ण किचनमध्ये. त्याचं प्रिकॉशन्स नाही. तर घरच्यासाठी मी बोललो ना, ते ब्लँकेट ठेवा. फॉर घरच्यासाठी ब्लँकेट. एक्सटिंग्विशर ठेवा, पण ते तुम्ही वापरायचे नाही. सर आहेत ज्यांना माहित आहे तर ठीक आहे, पण घरच्यासाठी ब्लँकेट इज बेस्ट. कारण की ह्याच्यामध्ये जर तुम्ही चुकी केली ना, तर हाच एक्सटिंग्विशर तुमच्या आगीला मोठा करून टाकणार. बरोबर वापरलं एका झटक्यात विझवणार, पण हा डबलधारी सॉड आहे. चुकी न केलं तर आपल्यालाच कापून टाकणार, बरोबर केलं तर समोरच्याला कापून टाकणार. तर घरच्यासाठी गो फॉर दिस ब्लँकेट. कारण की याच्यामध्ये चुकीचं काय केलं तरी काही गडबड होणार नाही. याच्यामध्ये चुकी म्हणजे आग पसरणार. राईट, दिस इज व्हॉट. छोटे सिलेंडर येतात कारमध्ये वगैरे ठेवायला, नाही म्हणजे ते फोम टाईपचे एवढे बारीक, त्याच्याने काय. आपली गाडी पूर्ण प्लास्टिक आणि ह्याच्यानी भरलेली आहे, ते एवढं काय नव्हतं. ते नावासाठी लावतात, कंप्लेंटसाठी. त्याच्यानी काय नव्हतं. मिनिमम 2 kg असायला पाहिजे. बघ ह्याचा अर्धा, हा 4 किलोचा आहे. ते बघा ओला उबरमध्ये तुम्ही बघितलं सीटच्या खाली लावलेले असतात, तेवढं 2 किलोचं. गाडीसाठी तो ठीक आहे, घरच्यासाठी तुम्ही हे लावा. मग आता आपण बोलतो इलेक्ट्रिकल व्हेकल्स है ना, आजकाल इलेक्ट्रिकचे स्कूटर्स वगैरे आलेले आहेत. तर त्याचं पण तेच आहे. इलेक्ट्रिकलमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामध्ये एकदा जर पेट घेतला, पेट कधी घेतो, एक जब ओव्हर चार्जिंग करतो. लोक काय करतात, रात्रभर त्याला नाही, सुबह हो जाए तो चार्ज हो जाएगा. पण तो ओव्हर चार्जिंग जेव्हा करतो तर तो बॅटरी जी आहे जास्ती गरम होते. मग तो मोबाईल असो की तुमच्या गाडीची बॅटरी असो, ओव्हर चार्जिंग केले की ती खराब व्हायला सुरुवात होते. खराब झाली की चांगली बॅटरी असेल ट्रिप होणार, खराब बॅटरी असेल ती पेट घेणार. आणि तिकडे पण दुसरा असा कुठलाही एक्सटिंग्विशर आहे ती आग विझू शकतो. इलेक्ट्रिक फायरवरती अजून एक्सटिंग्विशर आले नाही. द ओनली आन्सर इज वॉटर. पण ती जी इलेक्ट्रिकलचे व्हेकल जेव्हा जळते ती बाजूची 4 गाड्यांना पण घेऊन जाते बरोबर. इलेक्ट्रिकल चार्जिंग जे काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, ओव्हर चार्जिंग करता कामा नये. जिकडे पण ती गाडी आपण चार्जिंग करतो त्याच्या आजूबाजूला दुसऱ्या गाड्यांचं मिनिमम 3 मीटर डिस्टन्स असायला पाहिजे. असं नाही दोन्ही चिटकून ठेवलेले आहेत. जिकडे इलेक्ट्रिक व्हेकल तुमच्या सोसायटीमध्ये चार्जिंग करताना त्याच्या आजूबाजूला 3 मीटर. सॉरी सर, 3 मीटर आत्ताच्या परिस्थितीत शक्यच नाही. मग ते करणार ते लिमिटेशन्स आहेत, पण प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणून ते इलेक्ट्रिकलचे चार्जिंग पॉईंट पण फायर ब्रिगेड जेव्हा एनओसी देते ना ते सांगतात इट हॅज टू बी सेपरेट. तुम्ही बाकी गाड्यांच्या बरोबर मध्येच ठेवलं तसं चालणार, त्याला एक सेपरेट जागा द्या. तर जागा मुंबईमध्ये नाही तर करणार काय, पण दॅट इज व्हॉट दिस
तेव्हाच ते NOC देतात. डिस्टन्स 3 मीटर, त्याच्यावरती स्प्रिंकलर असायला पाहिजे, आजूबाजूला दुसरं काही कंबशन असतं काम नाही. बट द ओनली आन्सर इज पाणी. अँड अगेन वी हॅव टू डू इज वी शुड नॉट ओव्हरचार्ज. मोबाईल पण नाही, आपण रात्रभर चार्जिंगला ठेवतो, सकाळी सकाळी एकदम डेंजर. आणि तो चार्जिंग होऊन एक दिवस बॅटरी फाटली ना, इट हॅज हॅपन. सो एनिथिंग स्विच ऑफ विथ द स्विच. आपण टीव्ही पण रिमोटनी बंद करतो. रिमोटनी बंद म्हणजे 90% सप्लाय त्याच्यामध्ये आहे, फक्त स्क्रीनवरती दिसत नाही, बाकी इट इज ॲज गुड एज ऑन. सो एनिथिंग वी हॅव टू स्विच ऑफ रात्री झोपायच्या आधी किंवा जेव्हा पार्टीमागे स्विचनी बंद करायचं. अदरवाईज विथ रिमोट इट इज ॲज गुड ॲज ऑन, फक्त तुमच्या स्क्रीनवरती दिसत नाही. संतोष साहेब, एम आय राईट? तुम्ही म्हणता पाण्याने आग विझवायची नाही, बरोबर? नाही, कुठलेही 3 टाईप, इलेक्ट्रिकल, ऑइल आणि गॅस. घरांमध्ये स्प्रिंकलर हल्ली लावलेले आहेत, ते कशा? हा, मग ही स्प्रिंकलर आता बघा जे मोठे मोठे टावर झालेत ना, त्याच्या घरी पण आतमध्ये लावलेले असतात. फायर ब्रिगेडने केले कंपल्सरी, करणार काय? तुम्ही झोपलेला पण भैया आग लागली तर विचार पाहिजे. ते स्प्रिंकलर मध्ये असतं वरती पाणी, पाईपलाईन आहे, आणि हा स्प्रिंकलर म्हणजे नळ आहे, त्याच्यामध्ये काच आहे. तो नळ कधी उघडतो? जेव्हा आग लागली ना, टेम्परेचर गेलं की ती काच तुटते. काच तुटली की आतमध्ये पाणी आहे, ते पाणी प्रेशरने असं शॉवर सारखं बनतं, खाली पाणी आलं की आग विझली. एकदम इट्स अ एक्सलंट थिंग. पण आजकाल काय झालेलं आहे, ते इंटिरियर मध्ये आपला जो इंटिरियर डेकोरेटर येतो, आपल्या मॅडम पण बोलते नाही, वो बीच में ऐसी यार गंदा लग रहा है, इसको हटाओ. मग तो डिटेक्टर लावलेला असतो, फायर ब्रिगेडने दिलेला आहे, कारण की तो कंपल्सरी, तुमची 42 स्टोरी बिल्डिंग आहे भाऊ, पण आपण ते काढून टाकतो. नाही नाही, हटाव यार, बरोबर नाही दिसत आहे. काय पण करतो आपण इंटिरियरच्या नावाने. आणि हायराईज मध्ये एकदा आग लागली, वरती हवा एवढी जोरात असते ना, फायर ब्रिगेड वगैरे काय काय नाही, मग ते 8-8 माळे झपाझप जळतात, विंड डायरेक्शन. सो वर्टिकली फॉरेन कंट्रीमध्ये बरोबर ती लोक प्रिकॉशन घेतात. तिकडे आपले इंडियन लोक पोरं जातात ना शिकायला, तिकडे बंधन जातो, असा अगरबत्ती घेऊन असं करत राहतो, आणि त्याच्यावरती मग तो धूर तिकडे जातो, आणि तिकडून तो फायर ब्रिगेड आला की असा त्याचा मारतो लाट, बोले भाग आला आया था इंडिया में, साला लेके आ रहा भगवान भगवान कर रहा. तर कुठे काय करायला पाहिजे? तुमचा देवारा किचन मध्ये असता कामा, की देवारा म्हणजे अगरबत्ती आली आणि दिवा आला, आणि बाजूला तुमचे 2-2 LPGचे सिलेंडर. ज्या दिवशी गॅस लीक झाला आणि घरी बायकोला समजायच्या आधी अगरबत्तीला समजलं, येस नो, ब्लाइंडली फॉलो करायचं. कारण की फॉर्म्युला देवानेच फॉर्म्युला बरोबर, देवाला बाबा फॉर्म्युला मी बनवला, त्याला मी पण चेंज नाही करू शकत. तू डोकं लाव थोडंसं, की जिकडे पण तुमचं सर्वात डेंजर वस्तू आहे त्याच्या बाजूला कुठलाही सोर्स ऑफ हीट असता कामा. तर गॅसचे डिटेक्टर पण आलेले आहेत तुमच्याकडे, महानगर गॅस असो की LPG गॅस असो, डिटेक्टर आलेले आहेत. उद्या रात्री 2 वाजता जरी गॅस लीक झाला तरी आपल्याला समजायला पाहिजे. आपण बेडरूम मध्ये झोपलोय तिकडे समजायला पाहिजे. नाही मी हँडिकॅप आहे, मी तुम्हाला तिकडे अलार्म घरी आतमध्ये यायला पाहिजे. ते साऊंडर मग स्पेशल साऊंड, आता US मध्ये काय त्यांच्याकडे पण म्हातारे लोक असतात, पण त्यांच्या बेडच्या बाजूला साऊंडर लावलेले असतात, त्यांची पिल्लो वगैरे असतात, व्हायब्रेटिंग वाले पिल्लो असतात, की काय काय लोकांना आवाज येत नाहीत. पीपल हु आर डेफ, बाबा त्याचा पिल्लो असा हलायला सुरुवात होतो. दे हॅव ऑल सिस्टम्स. मला दिसत नाही तर एव्हरीथिंग इज ब्रेल. बाबा तो आणला असं म्हणून काय कॅनॉट डाय, त्याला ऐकायला येत नाही म्हणून ही सपोज टू डाय. नो, दे हॅव ऑल द सिस्टम्स. आपल्याकडे काय नाही, आपण फक्त प्रश्नच बोलतो, अरे म्हातारा आहे कसं करणार. म्हातारा आहे तर मग काळजी जास्ती घ्यायला पाहिजे. मग तुमच्या घरी आग लागताच कामा नाही. जर घरी आई वडील म्हातारे आहेत ते चालू नाही शकत तर तुमच्या घरी आग लागतच कामा नाही. मग तुमच्या घरी इलेक्ट्रिकल ऑडिट, जे फायर ऑडिट, ते सर्व करून कुठलेही जे आगीचे सोर्स आहेत ते सगळं दाबून टाकायला पाहिजे. सगळे इक्विपमेंट आपल्याकडे असायला पाहिजे की जर आग लागली आणि आई वडील म्हातारे आहेत, गॉड कॅन हेल्प. राईट. सो आपल्याला मेसेज समजतोय. सो पूर्ण मेसेज आहे की प्रिव्हेन्शन वरती काम करायचं. झाल्यावरती मी असं करेन, तू काय नाही करू शकत. तू करशील त्याच्यामध्ये पास होतील की फेल हे सिच्युएशन. आपल्या घरी सिच्युएशन येताच कामा जिकडे पण. आणि आली तर हा बघा, हा जो टेरेस आहे हा नॉन हॅरेस बिल्डिंग, जसे 4 माळे बिल्डिंग आहे ना, हा टेरेस इज युअर रेफ्युज एरिया. पण तिकडे आपण टाळ मारून ठेवलं. आज तुमचं काम आहे म्हणून ते दरवाजा उघडा आहे ना, नाही तर टाळ मारून ठेवलं असतं. मग चावी खाली सिक्युरिटीकडे, आपण वरती येऊन फसलेलो आहे, दरवाजा आहे तर त्याची चावी जी आहे डुप्लिकेट चावी त्या दरवाजाच्या बाजूला असायला पाहिजे.
की उद्या अडकलो, तोडलं, घेतली चावी, उघडलं, वाटणार. पण आपण फक्त सिक्युरिटी बघतो, सेफ्टी बघत नाही. तो सिक्युरिटी आणि सेफ्टी दोघांना बघायला पाहिजे. एक ग्रिल आपण ठोकून देतो अंदाधुंद सर्व. उद्या सांगा तुम्ही तुमच्या फ्लॅटच्या बाहेर निघूच नाही शकत, क्योंकि आग आणि धूर तुमच्या फ्लॅटच्या बाहेर आहे. तुम्ही निघू शकता? नाही निघू शकत. फायर ब्रिगेडकडे स्नॉकल आहे जी 16 माळ्यापर्यंत जाऊ शकते, पण हे ग्रिल ठोकलं ना त्याच्याकडे कटिंग बिटिंग करायला टाइम नाही. चोर आता जो काय येईल, चोर काय घेऊन जाणार? पैसे. आग आली तर काय घेऊन जाणार? तो तुम्हालाच घेऊन जाणार. सिक्युरिटी पण पाहिजे, पण सेफ्टी म्हणजे तो एक ग्रिल आहे ना जो दरवाजाला फेसून, म्हणजे ह्या रोडला फेसून, वन ग्रिल शुड बी ओपनेबल टाईप. एक माणूस बाहेर निघू शकेल एवढं पाहिजे. फॉरेन कंट्रीमध्ये कधी ग्रिलचा प्रकार बघितले तुम्ही? त्यांच्या घरी पण पोरं बाळ आहेत, त्यांच्याकडे पण चोरीचा प्रकार असतो. मग तुम्ही विचार करा यार, त्यांच्याकडे काय फॉर्म आहे? हे ग्रिल कॉन्सेप्ट आपल्याकडेच कसं आहे? त्यांच्याकडे पण भीती आहे, माझा मुलगा खाली पडेल, हे पडेल. मग त्यांनी काय ऍक्शन घेतलेली आहे? त्यांच्या प्रोसिजर काय? राईट, हे विचार करा. तिकडे ग्रिल प्रकार नाही, हा इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश मध्येच भेटतो. राईट, हे सर्व म्हणण्याचे तिकडे पण होतात, पण त्यांनी त्याचं वी फक्त लुक फ्रॉम वन अँगल, बोथ अँगल्स. चला, लास्ट फ्यू मिनिट्स फॉर युअर शिशिरला स्पेशल रिक्वेस्ट केलेली. आता बघा, सेफ्टीसाठी झायकॉन कंपनी आहे, त्याला मी रिक्वेस्ट केली संडे व्हावं, पण तरी पण तू ये थोडा 5 मिनिटासाठी. शिशिर डांगे, आता बघा यांनी जबरदस्त ऍप काढले. आपण बोलतो घरी म्हातारे आहेत, हे आहे, ते आहे, मग करायचं आहे काय? फोन करणार, फायर ब्रिगेड, हे ते कोण आहे, कसं करणार, इन्फॉर्म कसं करणार? ठीक आहे, तर सगळं यांच्याकडे सिस्टम आहे. शॉर्टमध्ये थोडं समजवेल. टेरिफिक प्रोडक्ट. मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या MD ला भेटून आलोय. त्यांचा जो कमांड सेंटर आहे ना, तिकडे मी सर्व बघून आलेलो आहे. मी उगाच असं कोणाला पण उभं नाही करत, सर्व चेक करून. टेरिफिक आहे. हा जो आपला सगळे प्रॉब्लेम आहे ना, माझ्या घरी आई वडील म्हातारे आहेत, बेडरिडन आहेत, हे आहे, ते आहे, मग त्यांना उद्या काय झालं तर कसं, हे यांच्याकडे जो ऍप आहे पॅन इंडिया. इंडियामध्ये तुम्ही कुठेही असाल काम करणार, कुठलीही एमर्जन्सी दे विल हँडल. हाऊ? थँक्यू सर. माझं काम सोपे केलं राजेश सरांनी. आमच्या ॲपची स्पेशालिटी काय तेच तुम्हाला सांगून टाकलं बेसिकली, राईट. तर येस, त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यांच्या आजच्या सेशनमध्ये त्यांनी जे सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकतो, पण ती ऍक्शन आपल्यालाच घ्यावी लागेल. स्वतः आपोआप काय होणार नाही. आपण असंच एक काहीतरी केले की आपले मुलं म्हणा किंवा आपण स्वतः जेव्हा ऑफिसला जातो, बाहेर फिरायला जातो, तर आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात, कारण लाईफ इज अनप्रेडिक्टेबल अँड देअरफॉर इमर्जन्सीज कॅन कम ॲट एनी टाइम. मग आपण त्यासाठी प्रिपेअर्ड आहोत का? मग आम्ही काय विचार केला की कॉर्पोरेटमध्ये आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरती प्रत्येकाला सेफ्टी आपण त्याच्या मोबाईलच्या थ्रू देऊ शकतो का? कारण आजच्या तारखेमध्ये सगळ्यांकडे मोबाईल असतो. म्हणजे माझे MD तर म्हणतात की अरे मेरे पास मोबाइल इतना ज्यादा रहता है कि मेरी बीवी भी उतना देर मेरे साथ में नहीं रहती, मैं सोता भी हूं तो बाजू में रहता है. मग आपण या मोबाईलला ऍज अ सेफ्टी डिव्हाइस मध्ये कन्वर्ट करू शकतो का? येस वी कॅन. आणि तेच आम्ही केलंय. आणि झायकॉमला CCTV कॅमेराज जे त्यांनी सर्वात पहिल्यांदा आणलं इंडियामध्ये, आणि कमांड सेंटर कन्सेप्ट ज्याच्यामध्ये मोठे मोठे व्हिडिओ वॉल्स असतात, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशनचे गॅजेट्स असतात, ज्याच्यामध्ये सेफ्टी ऑफिसर असतात, ते कन्सेप्ट त्यांना फार चांगल्या प्रकारे माहिती आहेत. मग त्यांनी काय केलं ना, अशा सर्व्हिसेस ज्याच्या थ्रू मी फक्त एकदा प्रेस केलं तर माझी इमर्जन्सी कोणाला तरी कळायला पाहिजे, आणि कोणाला तरी म्हणजे हु इज एक्सपर्ट, हु कॅन हेल्प यू, हु कॅन अंडरस्टँड यू. फॉर एक्झाम्पल, जर मला काही झालं तर मला कोणाला तरी सांगावं लागेल. मुलगा आई बाबांना सांगतो किंवा घरी फोन करून सांगतो, ते फक्त आपण त्यांना समाधानासाठी सांगतो, बट दे आर नॉट द एक्सपर्ट्स. तुम्हाला फक्त वाईट वाटेल, अरे काहीतरी करायला पाहिजे, कोणाला फोन करू आणि काय करू. बट इफ ॲट ऑल तुम्ही जर फक्त एकदा SOS बटन प्रेस केलं कुठल्या पण क्रायसिस सिच्युएशन मध्ये, माझ्या सेफ्टी ऑफिसरला तुम्ही न सांगता बऱ्याचशा गोष्टी त्याला ऑटोमॅटिकली मिळतात तुमच्या मोबाईलच्या थ्रू, कारण तुम्ही सिस्टमच तशी करून ठेवलेली आहे, राईट. तुमचं लोकेशन, फ्रंट अँड बॅक कॅमेरा आणि तुमचं इमेज, म्हणजे तिथे काय चाललं त्याला कळणार. 15 सेकंडचं छोटंसं ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप, त्याला कम्प्लीट सिनारिओ ऑफ दॅट सिच्युएशन ही इज अवेअर ऑफ. मग तो लगेच बघतो, डिसाईड करतो की ही कुठल्या प्रकारची इमर्जन्सी आहे. इफ इट इज मेडिकल इमर्जन्सी, लाईफ सेफ्टी प्रायोरिटी नंबर 1, कारण ते आमचं ध्येय आहे, राईट. मग त्याप्रमाणे आयदर तुम्हाला कॉल करणार किंवा तुमच्यापर्यंत तुमचं लोकेशन माहीत असल्यामुळे
ॲम्ब्युलन्स पाठवणार. जर क्रिमिनल किंवा सिव्हिल नेचरचं असेल, कोणीतरी अटॅक करतंय, चोरी झालेली आहे, गाडीवरती कोणीतरी धावून आलंय, झगडा होते कुठेतरी, अशा वेळेला ते लोक पोलीस बरोबर कोऑर्डिनेट करून तुमच्यापर्यंत पोलीस लोकांना पण पाठवणार. तर या प्रकारची मदत आपण कसं करू शकतो जेणेकरून लोकांचा जीव वाचेल आणि कमी वेळेमध्ये हे झालं पाहिजे. कारण मी जर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये असेल तर मी सर्वात आधी कोणाला कॉल करू, काय काय सांगू, तिथे किती आवाज येतोय, फोनचा त्यावेळेला रेंज असेल की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला वाटतं आपण त्रासदायक सिच्युएशन मध्येच राहू. राईट. मग आम्ही काय केलं की नेटवर्क असेल तर हे ऍप 100% चालणार, पण नेटवर्क नसेल तर हे ऍप कसं चालायला पाहिजे. मग आम्ही डेडिकेटली एक टोल फ्री नंबर पण दिलाय, जेणेकरून जर माझं नेटवर्क एरियामध्ये मी नसलो तरी सेल्युलर नेटवर्क असतं, म्हणजे फोन करता येतो कधीतरी आपल्याला. मग तुम्ही फोनवरती जरी आम्हाला सांगितलं तरी आमचे सेफ्टी ऑफिसर्स 24/7 असल्यामुळे ते तुमची व्यथा नोट करून त्याप्रमाणे तुम्हाला मदत पाठवते. राईट. मग यामध्ये सिनियर सिटीजनसाठी काय केलंय आम्ही, वुमन सेफ्टीसाठी काय केलंय, त्याशिवाय जर मुलं आपल्या बाहेर असतील तर ते कुठे गेलेत, परत येत आहेत का, किती वेळ लागेल, किंवा त्या बाउंड्रीच्या बाहेर गेलेत का, या प्रकारच्या बऱ्याचशा सर्व्हिसेस आम्ही त्या ऍपमध्ये इनबिल्ट केलेल्या आहेत. सो देर आर टोटल ऑलमोस्ट 14 सच डिफरंट फीचर्स, ज्यांच्या थ्रू तुम्ही एकटे जरी ट्रॅव्हल करत असणार तर आता तुम्हाला भीती वाटायची गरज नाही. कारण ट्रॅव्हल सेफ फीचर मध्ये तुम्ही एकटे जात असताना ते बटन प्रेस केली की तुमच्या फक्त व्हेकलची डिटेल्स त्यामध्ये टाकायचे, म्हणजे माझ्या सेफ्टी ऑफिसरला कळणार की तुम्ही कुठल्या गाडीने जातायत, कुठे जातायत ते तुम्हाला सांगणं आवश्यक नाही आहे, कारण दॅट विल इन्व्हेड युअर प्रायव्हसी. इट्स नन ऑफ माय बिझनेस की तुम्ही कुठे जातायत. राईट. पण तुम्ही जातायत त्यावेळेला तुम्हाला जर काही झालं तर आमचे सेफ्टी ऑफिसर तुम्हाला तेव्हा पण मदत देऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये आम्ही AI फीचर टाकलंय. तुमची गाडी जर कुठे थांबली 5 मिनिटांपेक्षा जास्त तर लगेच तुम्हाला पॉपअप येतो, विचारतो हे आर यू सेफ. मग तुम्हाला फक्त येस किंवा नो दाबायचं असतं. तेवढं जरी केलं तर आम्हाला कळणार की वेदर यू आर सेफ ऑर अनसेफ, आणि त्या प्रकारे मग आपण बाकीची जी काही व्यवस्था करायची आहे ती आमच्या सेफ्टी ऑफिसरच्या थ्रू करणार. सेम थिंग, वी ऑल फिअर फॉर आवर पर्सनल बिलॉंगिंग्स. गाडीमध्ये मोबाईल कुठेतरी पडला, सुटला, किंवा माझी लॅपटॉपची बॅग विसरलो आज घेऊन जायला, ती ठेवली होती वरच राहिली, ऑटोमध्ये काहीतरी विसरलो, आणि हे नेहमी आपल्याला डोक्यामध्ये बिंबवत असतं. राईट. आम्ही काय केलं ना, यामध्ये सेफ्टी QR कोडचा कन्सेप्ट आणून तुमच्या प्रत्येक अशा पर्सनल बिलॉंगिंग्सला लिंक करायसाठी तुम्हाला ऍप दिलाय. सो वन सर्व्हिस इज टू लिंक ऑल युअर पर्सनल बिलॉंगिंग्स. त्याच्यामध्ये तुम्ही तो एक हेल्मेटवर पण लावू शकता, गाडीवर पण लावा. लेडीज कॅन पुट इट ऑन देअर पर्स. मी माझ्या मोबाईल, लॅपटॉप, माझ्या लॅपटॉपच्या बॅग, माझी ट्रॉली, ट्रॅव्हल बॅग त्याच्यावर पण लावून ठेवले. तर इन केस जर ते कुठे मी मिस केलं किंवा जर कुठे हरवलं आणि कोणाला जर भेटलं तर मोमेंट समवन स्कॅन्स, माझ्या सेफ्टी कमांड स्टेशनला आणि ओनरला दोघांना पण लगेच तिथे नोटिफिकेशन येतं की युअर मोबाईल हॅज बीन स्कॅन बाय समवन किंवा युअर लॅपटॉप बॅग हॅज बीन स्कॅन बाय समवन. आणि त्या स्कॅन करणाऱ्याचं जर लोकेशन ऑन असेल तर आपल्याला लोकेशन पण मिळणार की बाबा सांताक्रूजच्या अशा एरियामध्ये कोणीतरी तुमची लॅपटॉप बॅगला स्कॅन केलंय. नाव युअर होप रायझेस, चला बाबा कुठेतरी आहे आणि मला मिळू शकतं. देन आवर सेफ्टी कमांड स्टेशन कोऑर्डिनेट्स आणि तुमची हरवलेली किंवा विसरलेली वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत सुद्धा करते. सो दिस आर मेजरली फीचर्स. आणि जर तुमच्यापैकी कुठे पेट लवर किंवा पेट पॅरेंट असेल तर तुमचा पेट कधी हरवायला नको म्हणून आमच्याकडे त्याच्यासाठी पण NFC टॅग, QR टॅग, GPS ट्रॅकर अशी कंप्लीट इकोसिस्टम आम्ही बनवली. आणि इन द होल वर्ल्ड वी आर द ओनली वन ज्यांनी पेटसाठी एक स्पेशली सेफ्टी कमांड स्टेशन बसवले की तिथे ते सेफ्टी ऑफिसर जर कोणाचा पेट मिस झाला तर त्याला परत आपण कसं भेटून द्यायचं, तो कुठे असेल, त्याचे बाकी डिटेल्स काय आहेत, या सगळ्यांसाठी आम्ही मदत करत असतो. सो वेलबिंग अँड सेफ्टी ऑफ द पेट्स वी टेक केअर ऑफ. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता. अँड थँक्यू राजेश सर फॉर दिस. इट्स व्हेरी इझी. आय कॅन ऑर्डर ॲम्ब्युलन्स ऑल्सो. स्वतःसाठी. सॉरी, This will work throughout India. मॅडम सध्या तरी आम्ही एम केलाय की लेट्स कव्हर इंडिया फर्स्ट, ऑल द डिस्ट्रिक्ट्स, ऑल द प्लेसेस, अँड देन स्लोली वी विल गो ग्लोबल ऑल्सो. If we are traveling out of Mumbai, तेव्हा पण हे वर्क हो हो मॅम. पॅन इंडिया बोललो म्हणजे जिथे कुठे नेटवर्क असेल ना, यू आर कवर्ड.
सर याच्यामध्ये 2 व्हर्जन्स आहेत. आम्ही काही सर्व्हिसेस ज्या इमर्जन्सीवाल्या आहेत ना त्यांना आम्ही फ्री ठेवलेल्या आहेत. आणि फॉर एक्झाम्पल QR कोड जे स्पेशल सर्व्हिस आहे किंवा त्याशिवाय आणखी 1-2 पर्सनल काउन्सिलिंग, जर कोणाला मेंटल वेलनेसची आवश्यकता असेल तर इव्हन त्याचे सेशन सुद्धा आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर अशा काही पेड सर्व्हिसेस आहेत, बट अदरवाइज देर आर मेनी सर्व्हिसेस ज्या इमर्जन्सी आहेत पण फ्री आहेत. काय नाव काय? Captain India, my safety superhero. Now we are going to call it workforce well-being. Zycom workforce well-being. तर ते इंडिव्हिज्युअल साठी पण असू शकतं किंवा आपले मुलं जे कामाला जातात, मुली कामाला जातात, तर एम्प्लॉय स्पेसिफिक सुद्धा त्याच्यामध्ये सर्व्हिसेस आहेत. The only reason is since emergency is unpredictable, we never know. It's always better to be prepared. जसं राजेश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, तर कदाचित आपल्याला मदत स्वतःला पण देता येईल आणि आपण दुसऱ्यांना पण मदत देऊ शकतो. हा त्याच्यापेक्षा म्हणजे सगळ्यात मोठं आहे. सो इट्स लाईक वी हॅव आवर ओन मिशन सुरक्षित भारत. एक प्रकारे पाहिजे तेव्हा मी ॲम्ब्युलन्स कॉल करू शकतो पॅन इंडिया कुठेही, आणि स्वतःला किंवा फॅमिलीला किंवा माझ्या इतर कुठल्याही मित्रांना पाहिजे असेल तरी सुद्धा मी ते काम करू शकतो. कुठे आपण बाहेर जरी गेलो तर इमर्जन्सी सर्व्हिसेस कुठे आहेत, मी जनरली गुगलवरच जाणार आणि शोधत बसणार. हे काम आम्ही तुमच्यासाठी फार सोपं करून ठेवलंय. द मोमेंट यू प्रेस द बटन यू गेट ऑल द इमर्जन्सी सर्व्हिसेस. मग तुम्ही चूज करायचं, पोलीस की ATM की पेट्रोल पंप की हॉस्पिटल की ब्लड बँक. फक्त एकदा प्रेस केलं की तुमच्या लोकेशनच्या आजूबाजूला ते सगळ्या वस्तू दाखवणार. मग तुम्ही सिलेक्ट करायचं, अरे बाबा हे जवळ वाटतं मला, अँड आय गॉट द ॲड्रेस अँड आय कॅन कॉल ऑल्सो. कॉल करा किंवा मग डायरेक्टली नेव्हिगेशन सेटअप करून तुम्ही पोहोचू पण शकता. सो दिस इज हाऊ इट हेल्प्स यू. आणखी काय क्वेश्चन्स? आय मीन कोणासाठी आहे वगैरे? तर सर्वांसाठी. आय मीन वी ऑल लव्ह आवर लाईफ आणि आपल्या लव्ड वन्सचं लाईफसुद्धा आपण तेवढंच सिरियसली घेत असतो. तर या ॲपच्या थ्रू ॲटलिस्ट एक कुठेतरी आपल्या बॅक ऑफ माइंड एक सेफ्टी असते, विच हेल्प्स ऑल ऑफ अस. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस टाईम. राजेश सर, या थँक्यू. हो, जसं मी बोललो यामध्ये 2 व्हर्जन्स आहेत. एक फ्री ॲप आहे त्यामध्ये ज्या बेसिक सर्व्हिसेस इमर्जन्सी रिलेटेड आहेत दॅट यू गेट ऑटोमॅटिकली. पण जर तुम्हाला स्पेशली असं पाहिजे की माझ्या मोबाईलमध्ये एक बटन पाहिजे ॲम्ब्युलन्सची, मी दाबली की मला लगेच कॉल आला पाहिजे अँड दे शुड आस्क की तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्टची ॲम्ब्युलन्स पाहिजे की ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट. इट विल अगेन डिपेंड ऑन द मेडिकल कंडिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. तर ती झाली थोडी प्रीमियम सर्व्हिस. बट इमर्जन्सीसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी इमर्जन्सी सर्व्हिसेस ऑल आर अवेलेबल ॲज अ फ्री पॅकेज. ते आमच्या मिशन सुरक्षित भारतचा तो एक पार्ट आहे. तर मी लिफलेट्स आणलेत, आय कॅन ड्रॉप हिअर, आणि मे बी तुम्हाला जर कधी वाटलं मला कॉल करा किंवा आमच्याशी बोला किंवा यू कॅन इव्हॅल्युएट इट. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. स्टे सेफ. मी संतोष देशपांडे. एक इन्सिडेंट सांगू का? टायटॅनिक नाव ऐकलं ना सगळ्यांनी? टायटॅनिक बुडली असं म्हणतात. शिर्के साहेब, करेक्ट मी राव. आता टायटॅनिक बुडली ही सगळ्यांना माहिती आहे, पण टायटॅनिक बुडली ह्याच्या मागची हिस्ट्री आपल्याला माहित नाही. म्हणजे मला माहित नव्हती जोपर्यंत शिर्के साहेबांनी सांगितली. टायटॅनिक जे वेसल आहे ते डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर अशा लेवलला होतं की जे बुडू शकतच नाही. म्हणजे त्यांनी अशी ॲडव्हर्टाईज केली होती की इव्हन गॉड कॅन नॉट सिंक इट. हे म्हणजे त्यांची अतिशयोक्ती होती की गॉड कॅन नॉट सिंक इट, आणि डिझास्टर झालं. पण हे जे टायटॅनिकच्या कॅप्टनने बघितलं आईसबर्ग, आणि टायटॅनिक जाऊन त्याला आपटले. ह्याच्यामध्ये फक्त 38 सेकंड्सचा टाइम मिळाला त्यांना की आईसबर्ग बघून टायटॅनिक वळवून जायला. आणि सायन्स हल्ली ज्यांनी रिसर्च करा त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना फक्त 10 सेकंड जास्त मिळाली असती तर टायटॅनिक बुडलं नसतं. आता मॅडम म्हणजे किती 10 सेकंड किती महत्वाच्या होत्या. असं म्हणतात की टायटॅनिक जे त्यांनी वळवलं ते न वळवता सरळ जाऊन मारलं असतं बर्फावर तर कदाचित
हे आपण 2024 मध्ये बसून मस्त गप्पा मारू शकतो. तेव्हा त्यांनी जेव्हा त्यावेळेस त्यांना वाटलं ते त्यांनी केलं. म्हणून प्रत्येक सेकंडची काय व्हॅल्यू आहे ही प्रत्येकाने समजलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे. आता मला वाटतं शिर्के साहेब कधी डेमॉन्स्ट्रेशन तिकडे दाखवणार जरा मेहरबानी करून तिकडे जाऊ. पण मागे खुर्च्या काढल्या आहेत आणि तिकडे ते आग लागल्यानंतर कशी विझवायची याचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला बघितलं. एम केलंय, दाबायचंय आणि झाडू जास्त मारायचं. जिथून ते आग विजत नाही याला सोडायचं. याच्यामध्ये आपण जेवढा जवळ जाऊ आपल्या लाईफ डेंजर. डिस्टन्स इज 6 feet. विजली तर ठीक आहे, नाही विजली तरी ठीक आहे, पण लक्ष्मण रेखा 6 feet क्रॉस करायची आणि हा 6 feet वरून इफेक्टिव्ह आहे. तर जवळ जायची गरज नाही. इथूनच करायचं. हां, एक हे इकडे असं पकडा राईट हँड आणि हे आहे ना त्याला असं दाबायचं. जोरात दाबलं ना पावडर येणार. पावडर आली की याला झाडू येतं. दाबून ठेवायचं, सोडायचं. सोडू नका. हां, व्हेरी गुड. आता हा जो आवाज येतोय ना तो आता नायट्रोजन गॅस रिलीज होतो म्हणून लवकर करून हां प्रेस करा जोरात. काही लोकांचे नाव नसतं.